नमस्कार. आजच्या BMM अँड सेल्फ केअर ग्रुप BMMच्या मेडिटेशन अँड सेल्फ केअर ग्रुपमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजची सुरुवात ही थोडी वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, वाचलं असेल, कदाचित नसेलही वाचलं किंवा ऐकलं, पण मला एक दुःखद बातमी द्यायची होती की आदरणीय डॉक्टर आनंद नाडकर्णी हे मानसोपचार तज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञ, कवी, विचारवंत आणि खूप समाजकार्य केलेले व्यक्ती यांचं या आठवड्यात दुःखद निधन झालं. आणि आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या प्रति दोन शब्द बोलून आदरांजली व्यक्त करून करणार आहोत. तर माझे तर ते मेंटॉर होते. लहानपणापासून मी त्यांना ओळखते. आमच्या फॅमिलीशी त्यांचे अगदी घरोब्याचे संबंध होते आणि त्यांच्या विषयातच माझं शिक्षण असल्यामुळे सायकॉलॉजीमध्ये नेहमीच आय हॅव लुक्ड अप टू हिम. आणि ते म्हणजे आनंद काका असंच म्हणायचे मी त्यांना. आणि त्यांनी खूप काम केलं. आणि त्यामुळे औपचारिकपणे बोलणं मला अवघड जातंय. पण मी एक छोटंसं लिहून काढले, ते मी वाचून दाखवते. ते केवळ मनोविकार तज्ज्ञ नव्हे, तर एक संवेदनाशील श्रोते, विचारवंत, कवी आणि समाजाला नवी दिशा देणारे दूरदर्शी व्यक्तिमत्व होते. जिथे समाजाने कलंक आणि दुर्लक्ष पाहिलं, तिथे त्यांनी मानवी वेदना ओळखल्या आणि त्यांना समजून घेऊन करुणेने प्रतिसाद दिला. इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ म्हणजेच IPH च्या माध्यमातून त्यांनी केवळ उपचार सेवा दिली नाही, तर मानसिक आरोग्याबाबत एक व्यापक सामाजिक चळवळ उभी केली. असंख्य व्यक्तींच्या जीवनात त्यांनी आशा, आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण केलं. त्यांच्या जिज्ञासू, निरागस आणि सदैव हसतमुख स्वभाव, तसेच माणुसकीच्या मूल्यांवर असलेला त्यांचा दृढ विश्वास, हे आपण सर्वांनी पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. त्यांचं जन्माने नाव दत्तात्रय होतं, पण त्यांनी ते स्वतः बदलून आनंद असं ठेवलं आणि त्यांच्या कार्यानी आणि देणगीनी खरंच ते आनंद ठरले. त्यांचे शारीरिक अस्तित्व आता आपल्यासोबत नाही, परंतु त्यांनी दिलेला आनंद आणि प्रेरणा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सदैव जिवंत राहील, अशीच आपण प्रार्थना करूयात. आणि मी एक छोट्याशा 2 स्लाइड्स इथे ॲड करते आपल्या सगळ्यांना बघायला. अम, दिसतंय ना? हां. तर हे आता ते गेल्यावर बरेच मेसेजेस आणि मीम्स आणि हे आल्या, पण त्यातले काही अगदी 2च मी बोलणार आहे. एक होतं हे, जे स्वतः डॉक्टरांनीच त्यांच्या व्याख्यानातून सांगितलेलं आहे, की दुःखाचे कारण शोधू नको वनी, त्याचा जन्म होई आपुल्याच मनी. भाव अंतर्वाणी अस्तित्व कारण, ह्याच शरीरात जागे सर्व लोक. लपलेला नाही अन्य कुणी त्राता, जगणेच आता मनाचे ते श्लोक. तर मला हे वाटतं की हा मेसेज लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. आणि जसं मी म्हटलं की हे एक दुसरं वाक्य, जे मी आत्ता बऱ्याच मेसेजेस पैकी एका मेसेजमध्ये याच अर्थाचं वाक्य होतं, की दुःख करू नका की ते आता नाहीत, कृतज्ञतेने जगा की ते आपल्या आयुष्यात होते. त्यांच्या आयुष्यात त्यांनी समर्पित तज्ज्ञ आणि करुणामय सहकार्यांची एक सक्षम फळी निर्माण केली, एक टीम घडवली, जी त्यांच्या कार्याचा दिवा पुढे नेईल आणि समाजाच्या विविध घटकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवत राहील. तर हीच लेगसी मी आणि माझ्यासारख्या असंख्य त्यांच्या स्टुडंट्स ना एक आशीर्वाद आहे आणि आम्ही ते काम करत राहू. मला एवढंच बोलायचं होतं आणि आजच्या सेशनची सुरुवात करायची होती. सो धन्यवाद. सायली, अंजली. जर इफ यू डोंट माइंड, मी एकच शब्द हो, बोलू. हो, बोल. राईट. सो मंडळी, तुम्हाला माहित नसेल, पण आपण त्यांना सियाटलच्या अधिवेशनासाठी बोलवलेलं होतं. त्यांचा एक छान कार्यक्रम केला होता. त्यांचं विमानाचं तिकीटही काढून झालं होतं. आणि त्या सियाटल दौऱ्याच्या आधी आम्ही त्यांचा अमेरिका दौरा पण आयोजित केला होता.
आणि ह्या सगळ्या दौऱ्याचं नियोजन सायली करत होती. तर सायली, खूप खूप धन्यवाद. मला माहिती आहे की तुझ्यासाठी फार मोठा लॉस आहे, आपल्या सगळ्यांसाठी, पण एस्पेशली तुझ्यासाठी. तू अगदी ते आणि त्यांच्या पत्नीला इतकं जवळून गेले, कित्येक वर्ष ओळखत होतीस हं. आणि तू खूप प्रयत्न केलेस आणि मला खरोखरच मनापासून धन्यवाद द्यायचे की एवढ्या छान आपण ट्रिप सगळी आयोजित केली होती आणि ती आता होऊ होऊ शकत नाहीये. अनफॉर्च्युनेटली ते खरे मागच्या अधिवेशनाला येणार होते बे एरियाच्या, काही अपरिहार्य कारणामुळे ते झालं नाही. तर मी पर्सनली त्यांची जेव्हा भारतात गेलो होतो तेव्हा माफी मागितली होती की सॉरी, पण मी त्यांना प्रॉमिस केलं की आम्ही तुम्हाला या अधिवेशनात बोलवू. मी तसं बरोबर कामही केलं, पण कदाचित नियतीला ते मान्य नव्हतं. सो वन्स अगेन हं. सायली, खूप खूप धन्यवाद. तू खूप चांगले प्रयत्न केलेस, पण शेवटी ईश्वरी इच्छेपुढे आपलं काही चालत नाही आणि तोच हा एक प्रकार आहे इथे. पण थँक्यू अगदीच. वन्स अगेन. मला फक्त या सगळ्यांना सांगायचं होतं की तू खूप कष्ट घेतले होते त्या दौऱ्यासाठी. येस. थँक यू प्रसाद. थँक्यू. येस. अंजली किंवा अलका? थँक्यू प्रसाद आणि सायली. आणि आपलं हे सत्र गेले अनेक वर्ष सुरू आहे, पण जेव्हा आपण आपल्या सत्रांची रेकॉर्डिंग करून ते युट्यूबवर घालायला सुरुवात केली, ते बरोबर डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या सेशन पासून केली होती. आज आपल्या युट्यूबवर आपली 100हून अधिक सत्र अवेलेबल आहेत आणि तेही खूप प्रसिद्ध झालेले आहे. खूप जण त्याला फॉलो करतात, पण त्याची सुरुवात डॉक्टर नाडकर्णींपासून झाली होती. तर आपण आपल्या पुढल्या भागाला, आपल्या 5 मिनिट आपण शांत बसून आपल्या ध्यानाने जशी प्रत्येक सेशनची सुरुवात करतो तशी सुरुवात करूयात. त्यासाठी तुम्ही जिथे कुठे असाल तिथे शांत बसा, किंवा ज्या कुठल्या पोझिशन मध्ये असाल तिथे शांत व्हा. लक्ष आतमध्ये आणण्याचं संकल्प करूया. आणि लक्ष आतमध्ये आणल्यानंतर हे शरीर ज्या कुठल्या पोझिशन मध्ये, ज्या कुठल्या स्थितीमध्ये आहे, त्या स्थितीची जाणीव करून घेऊयात. शरीर बसलेलं असेल तर बसलेल्या शरीराची, या अगाध अशा पसरलेल्या स्पेसमध्ये, अवकाशात अनेक गोष्टी आहेत. ते उभं असेल तर त्या उभं असलेल्या शरीराची जाणीव करून घेऊया. अशी शरीराची जाणीव करून घेतल्यानंतर शरीरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना जाणवतात. कुठे काही टाइटनेस असेल, कुठे काही प्रेशर असेल, काही होल्डिंग असेल, काही हालचाल असेल, व्हायब्रेशन्स किंवा टेम्परेचर्स, असं काहीही प्रकारच्या संवेदना आपल्या जर शरीरामध्ये जाणवत असतील तर त्या जाणून घेऊया. आणि आता या क्षणाला त्या संवेदना तिथे आहेत म्हणून त्या ऍक्सेप्ट करूया. त्यांना भरपूर स्पेस देऊया. शरीर आता ज्या स्थितीत आहे ती शरीराची स्थिती जाणून घेतो आहोत. शरीरामध्ये जे काही संवेदना जाणवत आहेत त्या संवेदना जाणून घेत आहोत आणि त्याला प्रतिक्रिया न देता आहेत तशा ऍक्सेप्ट करत आहोत. आपलं शरीर आहे ते शरीराच्या परिमौन आहे. पाण्याचं थेंब मनामध्ये या क्षणी कुठली भावना सगळ्यात जास्ती प्रबळ आहे, ती कदाचित दुःखी किंवा डल असेल किंवा उत्साहाची असेल, ती कदाचित शांत, क्लिअर, काम अशी असेल, किंवा रेस्टलेस, डाऊन अशा प्रकारची असेल. जे काही आहे ते तटस्थपणे आता माझी भावनिक स्थिती अशी अशी आहे असं जाणून घेऊया. त्यालाही प्रतिक्रिया न देता ती आहे म्हणून ती आत्ताच्या क्षणी ती बघूया, ऍक्सेप्ट करू. मनामध्ये आपल्या कधी विचार येत असेल तर त्या विचाराकडे तटस्थपणे बघूया. व्यवहारामध्ये आपले अनेक मी जागृत असतात. शरीर मी असतो, मन मी असतो, वेगवेगळ्या नात्यातला संबंधातला मी असतो. ते सगळे मी आपण या आपल्या
जाणीवेमध्ये, या अवेअरनेसमध्ये समर्पित करूयात आणि त्या अवेअरनेसमध्ये रेस्ट करून या मनाकडे तटस्थतेने बघूयात, या शरीराकडे तटस्थतेने बघूयात आणि जे काही जाणवतंय ते जाणूयात, ऍक्सेप्ट करूयात प्रतिक्रिया न देता. हे शरीर आहे, हे मन आहे, हे शरीर आणि मन याच्या पलीकडे असलेला हा आपला अवेअरनेस आहे, जिथे कुठलाही मी, माझा हे प्रकार नाहीत. पण तो मनामध्ये, शरीरामध्ये जे काही घडतंय, संवेदना, विचार, भावना, ते तटस्थपणे बघू शकतोय. असं ते शरीर, मन आणि त्याच्याकडे असलेला अवेअरनेस, त्याला अनेक वेगवेगळी नावं आहेत. त्याला आत्मा म्हणू शकतो. सेम अवेअरनेस प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. कंटेंट माइट बी डिफरंट डिफरंट, प्रत्येकाच्या आतमध्ये हा अवेअरनेस आहे. सगळ्या चराचर सृष्टीत आहे. त्याला परमात्मा म्हणूया. आणि हा आत्मा, परमात्मा आणि साऊंड ओम किंवा प्रणव हे तिन्ही एकच आहेत. या जाणीवेसह आपण 4 वेळा ओमचं उच्चारण करूयात. ओम, अ, उ आणि म 3 मात्रांनी, अ आणि उ मात्रा 2 ऑन द स्केल ऑफ 5 आणि म ऑन द स्केल ऑफ 5 अशा प्रकारे म्हणूयात. त्यासाठी छान डीप श्वास घेऊया. शरीराची जाणीव आणूया. हातामध्ये थोडी हालचाल करून दोन्ही हात एकमेकांवर सोडून ही उष्णता आपल्या डोळ्याला देऊयात आणि सावकाश डोळे उघडून आजूबाजूला कनेक्ट होत. आणि आता आपले आजचे माननीय स्पीकर डॉक्टर समर्थ कोटस्थने यांची ओळख करून द्यावी अशी मी अल्पाला विनंती करते. सर्वप्रथम डॉक्टर कोटस्थाने तुमचे खूप आभार की खूप लांबून जॉईन झालाय तुम्ही आणि आमच्या एका विनंतीला मान देऊन तुम्ही आलाय आणि तुमच्यासारखे एक्सपर्ट्सच्या बरोबरीने पुढची जे काय आपण आता त्याच्याबद्दल डिस्कस केलं होतं तर लवकरच त्यांच्या बरोबर काही गोष्टी टायअप करायचा विचार आहे तर त्याची आम्ही सूचना देऊच पुढे. पण त्याच्यावरती अजून ग्राउंड वर्कवरती काम चाललंय. पण परत तुमचे एकदा आभार की आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात. तुमची थोडक्यात ओळख करून देणं, जसं डॉक्टर पूजा कोटस्थानेंची ओळख करून देणं थोडं कठीण होतं तसं तुमची ओळख करून देणं खरं थोडं कठीण आहे कारण इतकं काम करून ठेवलंय तुम्ही. पण थोडक्यात प्रयत्न करणार आहोत आम्ही. सो डॉक्टर समर्थ कोटस्थाने ज्यांची MD आयुर्वेद 2011 मुंबई येथील पोद्दार शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी MD केलं. त्याच्या पुढे 2013 साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून त्यांनी MA संस्कृत पूर्ण केलं. 2011 पासून पुण्यात बिबेवाडी व कर्वे रोड येथे त्यांचं आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून ते काम करत आहेत. त्यांची स्वतःचा दवाखाना तिकडे आहे. 2011 पासून परदेशातील विद्यार्थ्यांना आयुर्वेद शिकवणं तसेच परदेशातील लोकांच्या आरोग्यविषयक समस्या समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. माजी सहयोगी प्राध्यापक टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे इथे ते सध्या काम करतात.
त्याचबरोबर मानद चिकित्सक आयुर्वेद विभाग, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथेही ते कार्यरत आहेत. 2013 साली वैद्य खडीवाले वैद्य संशोधन संस्थेचा आचार्य यादवजी त्रिमकजी ग्रंथ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. आणि त्याचबरोबर 2022 मध्ये आयुष संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे त्यांना आयुर्वेद रत्न पुरस्कारही प्राप्त झालाय. आणि आत्ताच मला कळलं की ते वाराणसीमध्ये का गेले, तर त्यांचं ऍक्च्युली तिथे वाराणसीच्या एका आयुर्वेद संस्थेमध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करतात. मग त्याच्यासाठी ते तिकडे गेलेत. मला आधी वाटलं होतं की कॉन्फरन्सच्या निमित्ताने गेलेत, पण ते आत्ताच मला कळलं. तर हे अजून पीस खोवायचं राहिलं होतं तुमचं. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि मंच तुमच्याकडे. धन्यवाद अलकाताई. सर्वप्रथम मगापासून उल्लेख केलाय अलकाताईंनी की मी वाराणसी इथे आहे. त्याच्यामुळे विश्वेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो की आपणा सर्वांना उत्तम आयुष्य आरोग्य लाभो. आणि जो काही तुम्ही आता जस्ट इन्फॉर्मल बोलत असताना कळालं की आरत्यांचं महत्व असेल किंवा त्यांचे अर्थ असतील, या सर्व भारतीय ज्ञान परंपरा किंवा भारतीय ज्ञान संपदा जी एक खूप मोठी त्याला परंपरा लाभलेली आहे आणि त्याचे अर्थ हे तुम्ही समजून घेत आहात आणि याच्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छाही देतो. दुसरी गोष्ट म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ आणि आपण सर्व त्याचे पदाधिकारी यांनी मला हा मंच उपलब्ध करून दिला. माझं जे काही आयुर्वेदातले मला आतापर्यंत काही जे थोडंफार समजलं आहे आणि ते मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर याच्यासाठी हा जो मंच उपलब्ध करून दिला त्यासाठी सर्वप्रथम आपलं सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. आणि याच्यात एक उल्लेख मला आवर्जून करावा असं वाटतो, तो म्हणजे श्री अशोकजी पाध्ये यांचा. कारण आपल्यातला दुवा श्री अशोकजी पाध्ये आहेत असं मला आवर्जून इथे नमूद करावं असं वाटतं. आणि त्यांनी अगदी कुठलाही आडपडदा न ठेवता किंवा काही मनात किंतु परंतु न हे करता मला आपल्याशी ओळख करून दिली. सो त्यांचाही मी आवर्जून ऋणी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी आपल्याला सर्वांना माहिती की समर्थ रामदासापासून सर्व ग्रंथकारांनी श्रोत्यांचा गुणगौरव केला आहे सुरुवातीलाच. कारण श्रोते असल्याशिवाय आणि नुसते श्रोते नाही तर त्याच्यातले जाणकार श्रोते असल्याशिवाय बोलणाऱ्याला सुद्धा तेवढा हुरूप येत नाही, तेवढा उत्साह येत नाही. म्हणून इथे उपस्थित असलेले सर्व श्रोते ज्येष्ठ श्रेष्ठ वयानी यांचाही मी आभारी आहे. कारण तुम्ही पुढचा जो काही मला वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला ऐकणार आहात आणि आपण नंतर काही प्रश्नोत्तराचाही काय म्हणूया आपण त्याला की वेळ राखून ठेवलेला आहे. सो आपण विषयाला सुरुवात करूया. दैनंदिन जीवनामधील पंचकर्माचा उपचार असा एक विषय आता आम्ही एका चर्चेनंतर म्हणजे जेव्हा अलकाताईंशी बोलणं झालं तर त्यानुसार मी निश्चित केला होता. कारण पंचकर्मा हा एक परवलीचा शब्द झालेला आहे आणि मूळतः पंचकर्म याच्यातले आपण थोडी शब्दाची जर फोड केली तर पंच याचा मराठी अर्थ होतो 5 आणि कर्म याचा अर्थ सोप्या भाषेत प्रोसिजर्स किंवा काही आयुर्वेदिक उपचार पद्धती. अशा 5 प्रमुख उपचार पद्धती आहेत. पण या 5 प्रमुख उपचार पद्धतींसाठी वैद्य म्हणजे डॉक्टर किंवा त्याचा सहाय्यक असेल ज्याला आपण थेरपिस्ट म्हणूया, एक स्पेशल रूम जिथे सर्व इक्विपमेंट्स आहेत, अशा पद्धतीचा सगळा भाग अपेक्षित असतो आणि ते तज्ज्ञ वैद्याच्या देखरेखीखालीच केले जावेत असा कटाक्ष आहे. परंतु काही उपचार जे आहेत हे मात्र सोप्या पद्धतीने घरच्या घरी करता येण्यासारखे आहेत. आणि विशेष म्हणजे या उपचार पद्धतींना किंवा या उपचार पद्धतींचा समावेश हा दैनंदिन आपण जो दिनक्रम म्हणतो किंवा डे रेजिम म्हणूया याच्यामध्ये आयुर्वेदिक ग्रंथकारांनी केलेला आहे. मगाशी उल्लेख झाला की माझं 2011 साली शिक्षण झालं आणि ते जो एक टिपिकल आमचा 8-8.5 वर्षांचा कालावधी होता म्हणजे अंडर ग्रॅज्युएट असेल पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला सुरुवातीलाच हा दिनचर्येचा किंवा ऋतुचर्येचा भाग शिकवला जातो आणि आम्ही थोडस संभ्रमित असायचो
कारण 12वी सायन्स करून गेलेलो आहोत, केमिस्ट्री, बायोलॉजी, आणि इथं आयुर्वेदाला आल्यानंतर आम्ही काय वाचतोय, तर सकाळी उठल्यानंतर दात कसे घासावेत, त्याच्यानंतर शरीराला तेल लावावं, डोक्याला तेल लावावं, वगैरे वगैरे. आणि मग थोडंसं वाटायचं की ह्या गोष्टी तर माहीत आहेत, त्यांची समजावण्याची काय गरज आहे. परंतु आज प्रॅक्टिसला किंवा एकूण आयुर्वेद क्षेत्रामध्ये 2002 ते 26 म्हणजे 24 वर्ष किंवा प्रॅक्टिसची 15 वर्ष जर विचारात घेतली, तर आत्ता ते जाणवत आहे की आपण आत्ता सुद्धा आणि येणाऱ्या भविष्यात सुद्धा नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजे जे असंसर्गिक आजार आहेत किंवा जे मेटाबॉलिक आजार आहेत, यांना खूप मोठ्या प्रमाणात आपण तोंड देणार आहोत. सर्वांनाच प्रयत्नांमुळे, म्हणजे अगदी शासनाचा असेल किंवा वैयक्तिक स्तरावर देखील असेल, आपण स्वच्छता किंवा जेवणाच्या आधी हात धुणं वगैरे वगैरे ह्या गोष्टी छान पाळायला लागलो. परंतु त्याचा परिणाम असा झालाय सगळ्या गोष्टींचा, आणि एक आर्थिक स्तर उंचावल्यानंतर, आर्थिक सुबत्ता आल्यानंतर, एक मराठीत अगदी एक विनोदी वाक्य आहे की पोटाचा प्रश्न सुटल्यानंतर सुटलेल्या पोटाचा प्रश्न निर्माण होतो. त्या पद्धतीने स्थौल्य किंवा ओबेसिटी, वजन वाढणं, यापासून सुरुवात व्हायला लागते. आणि हे वाढतं वजन हळूहळू जे काही मेटाबॉलिक डिसिजेस आहेत, म्हणजे मग तो प्रमेय म्हणजे मधुमेह, डायबिटीस असेल, किंवा लिव्हरमध्ये चरबी साठणं असेल, रक्तामध्ये चरबीचं प्रमाण वाढणं असेल, मुलींचा जर विचार केला तर पीसीओडी किंवा अनियमित मासिक स्त्राव होणं असेल, गर्भाशयाच्या पिशवीला सूज येणं किंवा गाठी असणं असेल, ते थायरॉइड ते कॅन्सर पर्यंत या आजारांची मोठी जंत्री सुरू होते. आणि त्याचं कुठेतरी कारण ह्या मेटाबॉलिक आजारांमध्ये येतं. मग आता ते आम्हाला जाणवत आहे प्रॅक्टिस करत असताना की आजारी न पडणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपली दिनचर्या आणि आपली ऋतुचर्या, म्हणजे आपण जिथे राहतो त्यानुसारची ऋतुचर्या पाळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की मी 40 नंतर व्यायामाला सुरुवात करेल, किंवा मी कुठला तरी इयरली जे काही हे झालेत, ब्लड चेकिंग झालं किंवा जे फिजिकल फिटनेस झालं आणि त्याच्यामध्ये काही व्हॅल्यूज वेगळे आल्या, मग त्याच्यानंतर मी व्यायामाला सुरुवात करेल किंवा माझं डाएट फॉलो करायला सुरुवात करेल, अशी गोष्ट नसून आजचा दिवस हाच महत्वाचा किंवा पहिला समजून जर आपण ही दिनचर्या, ऋतुचर्या पाळायला सुरुवात केली, तर या सगळ्या मेटाबॉलिक आजारांना किंवा ही जी काही आजारांची नावं मी घेतली, त्यांना आपण दूर ठेवू शकतो. आणि हे खरंच कौतुक आहे की वयाच्या 70-75 पर्यंत तुम्हाला सुद्धा आठवत असतील की काही व्यक्ती अशा आहेत ना, त्यांना डायबिटीस आहे, ना कुठली गोळी माहिती आहे, आणि आजही त्या कटाक्षाने 4ला 5ला सकाळी उठणं असेल, त्यांचं दिनचर्या, व्यायाम, चालणं, योग्य माफक आहार किंवा रात्रीचं न खाणं, अशा पद्धतीच्या काही गोष्टी पाळत असतील. हे खूप चांगलं आहे. आणि हेच आजचा विषय आपला आहे की स्वस्थता किंवा आजाराकडे न जाणं. म्हणजे जसं आता आपण बघितलं की प्रसाद जी व्यायाम करत आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. तिथून ते आपल्या बरोबर जॉईन आहे. तर आजारी न पडणं हे आज फार महत्वाचं आहे. आणि आपण जे बाहेर राहतो, तर भारतातली आरोग्य व्यवस्था आणि बाहेरची आरोग्य व्यवस्था ह्या दोन्ही तुम्ही फार जवळनं बघता. सो ते अजून जास्त महत्वाचं आहे की वेगवेगळ्या पद्धतीच्या आजारांपासून दूर राहणं. त्यामुळे ज्या दिवसागणिक किंवा रोज करण्याच्या ज्या काही पंचकर्मातल्या सोप्या सोप्या प्रक्रिया आहेत, प्रोसिजर्स आहेत, याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर त्याच्यामध्ये सुरुवात अंजनापासून चरक संहितेमध्ये केली जाते. चरक संहिता एक आयुर्वेदाचा ग्रंथ आहे. 2,500-3,000 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन आलेलं आहे. अंजन म्हणजे सगळ्यांना माहिती की डोळ्यात काजळ घालणे ही एक सोपी प्रक्रिया आपण लहानपणापासून बघत आलेलो आहोत, किंवा लहान मुलांना नक्कीच आपण बघितलेली आहे. या अंजनाचा फायदा असा होतो की आपले डोळे हे शरीरातलं पित्त रिप्रेझेंट करतात. बरोबर. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. डोळ्यांमध्ये असलेलं नेत्रेंद्रिय म्हणजे ज्याच्याकडनं आपण गोष्टी बघतो, की रंग कुठला आहे, गती कशी आहे, किंवा त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, हे आपल्याला डोळ्यातनं कळतं. नेत्र इंद्रिय जे तिथे आहे, जो सेन्सरी ऑर्गन आहे, ज्ञानेंद्रिय, तर हे पित्ताचं आधिक्य त्याच्यावर आहे. त्याच्यामुळे चष्मा लवकर लागणं असेल
किंवा दूरचा जवळचा चष्मा लवकर लागणं असेल, हे खरं त्या पित्ताचं आरोग्य बिघडलं असं दिसतं. आणि त्याच्यामुळे जर डोळ्यामध्ये अंजन जर करत असेल, काजळ घालणं हा प्रकार जर होत असेल, तर या पित्ताला संतुलित राखणं हा भाग होत जातो. आणि डोळ्यांचे हे जे आजार आहेत, म्हणजे चष्मा लागणं असेल दूरचा जवळचा लवकर, किंवा दिसायला अस्पष्ट असणे, हे सगळे इंद्रियाचे आजार आपल्याला दूर ठेवता येऊ शकतात. दुसरा या डोळ्या बाबतीतचा भाग असा की साधारणतः छातीच्या वरचा भाग हा सगळा कफाचा आहे. आणि त्या आपण म्हणूया अहिनकुल वत्सख्य, म्हणजे सापाचं आणि मुंगसाचं जसं आहे त्या स्वरूपाने पित्ताचं आणि कफाचं रिलेशन आहे. कारण पित्ताची उष्णता, कफाचा थंडपणा. कफ वाढल्यानंतर पित्ताची ही उष्णता कमी व्हायला लागते, तीक्ष्णता कमी व्हायला लागते. त्यामुळे डोळ्यांमध्ये कफ फारसा साठू न देणं अपेक्षित आहे. त्याही याच्यासाठी म्हणजे कफ कमी होण्याच्या दृष्टीने तिथे अंजन किंवा काजळ नेहमी करणं अपेक्षित आहे. तर याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची उपाय करता येतात. कदाचित कुणाला जर जुन्या काळात केलं जाणारं अंजन आठवत असेल, तर त्याच्यामध्ये काजळी धरली जायची, त्याच्यामध्ये एरंडात तेलाचा दिवा केला जायचा आणि काजळी धरली जायची ताटावर. मग नंतर ती काजळी हळूच काढून घेऊन पुन्हा एरंडाच्या तेलामध्ये कलून त्याचा काजळाचा वापर केला जायचा. तर अशा स्वरूपाचं सुद्धा आपण अंजन वापरू शकतो. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे हितकर आहे. दुसरा एक भाग येतो, आणि मगाशी जो पंचकर्माचा विषय मी मांडला त्याच्यातला एक पंचकर्मातलं एक आहे, ते म्हणजे नस्य. या संस्कृत शब्दाचा अर्थ असा आहे की नाकातून औषधी शरीरामध्ये सोडणं किंवा नाकामध्ये सोडणं. आता ह्या औषधींमध्ये एवढी मोठी रेंज आहे की तेलही आपण वापरू शकतो, दूध वापरू शकतो, तूप वापरू शकतो, ते काही पावडर किंवा काही चूर्ण सुद्धा आपण वापरू शकतो. याचंच एक वेगळं स्वरूप झालेलं आहे, ते म्हणजे आता ती लोक फार कमी राहिली, पण पूर्वीच्या काळी तपकीर ओढली जायची नाकातून. आणि ती तपकीर हुंगल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा हे व्हायचा, कारण ती नाकाद्वारे मेंदूकडे जाणं हा प्रकार होत जातो. नाकातून एक आपला झाऱ्या जसा असतो आपण घरी वापरतो स्वयंपाकघरामध्ये, तर त्या स्वरूपाचा एक तिथे बोन असतो आणि त्याच्यातून हे सगळी औषधं मेंदूकडे जाणं असं स्वरूपाचं काम होत जातं. आणि मेंदूवर या औषधांचं काम होणं अपेक्षित असल्यामुळे त्या नाकाद्वारे ही औषधं देणं हा प्रकार होत जातो. तर याच्यामध्ये मुख्यतः मेंदूकडे ज्या काही प्रक्रिया चालतात, म्हणजे आपण आता हे ऐकत आहोत किंवा मी बोलत आहे, आपण जिथे जिथे काम करत असतो, आपल्या शरीरामध्ये विचार चालतात. मगाशी आपण मनाचा सगळा विचार केला, तर ह्या मनाची गती, मन एकाच वेळेस पाचही ज्ञानेंद्रियांशी संलग्न होतं, कर्मेंद्रियांशी संलग्न होतं आणि आपल्याला ज्ञान मिळतं. बोलताना आपण काय बोलत आहोत ते आपण एका लिंक, म्हणजे ती एक शृंखला असते त्या पद्धतीने चालतं. ही जी गती मेंदूमध्ये सतत विचार प्रक्रिया चालू असते, ज्ञान येतंय, त्याच्यावर प्रक्रिया करायची आहे आणि त्यानुसार शरीराकडनं कृती घडून आणायची आहे. तर यासाठी तिथे लुब्रिकेशन असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे जर ह्या नस्याचा वापर रोज केला गेला, म्हणजे नाकामध्ये 2 ते 4 थेंब तिळाचं किंवा खोबऱ्याचं तेल, किंवा अगदी एखाद्याची पित्त प्रकृती असेल, नाजूक प्रकृती असेल, तर गाईचं तूप जरी नाकामध्ये सोडलं तरी या तेलाद्वारे मेंदूला पोषण मिळणं किंवा तिथे चालणाऱ्या ह्या गतीला लुब्रिकेशन मिळणं, वंगण मिळणं हा प्रकार व्हायला लागतो आणि मेंदूचं कार्य चांगल्या पद्धतीने व्हायला लागतं. त्याचबरोबर नस्याचे इतके फायदे आहेत की हा जो मानेच्या वरचा भाग आहे सगळा, तर इथे असणारे सर्व इंद्रिय, त्याच्यात महत्वाचं म्हणजे सगळी चारही ज्ञानेंद्रिय तिथे आहेत. या इंद्रियांचं काम चांगल्या पद्धतीने चालतं. मग ते जिभेद्वारे चव समजणं असेल, कानाद्वारे आवाज ऐकू येणं असेल, त्यापासून आवाज चांगला राहणं असेल, केसांचे आजार, आज म्हणजे जर बघितलं तर केस गळणं, पिकणं किंवा केस पांढरे न होऊ देणं किंवा पुन्हा केस उगवणं, याच्यावर एक फार मोठी इंडस्ट्री उभी आहे. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये साहजिक आहे, कारण तो एक सौंदर्याचाही फार महत्वाचा भाग आहे.
तर रोज नस्य करणं हे केसांच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरतं, उत्तम ठरतं. त्यामुळे नस्याचा वापर केला गेला पाहिजे. शिवाय नस्य केल्या गेल्यामुळे जो मानेचा मणका आहे, मानेचे जे 7 मणके आहेत, यांचंही आरोग्य चांगलं राहतं. आता आपला वापर खूप वाढलाय मोबाईलचा, लॅपटॉपचा. तर टेक्स्ट नेक पासून ते सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस पर्यंत वेगवेगळ्या आजाराचे पेशंट्स बघायला मिळतात क्लिनिकमध्ये. आणि मग कुठेतरी तिथे असं व्हायला लागतं की सुरुवात झालेली आहे झीज होण्यासाठी पाठीच्या मणक्याची किंवा मानेच्या मणक्याची. आणि मग तिथून तिथे त्रास होणं असेल किंवा हाताला मुंग्या येणं असेल किंवा जडपणा जाणवणं असेल खांद्यामध्ये किंवा मानेच्या भागामध्ये, चक्कर येणं असेल, ही लक्षणं दिसायला लागतात. आणि मग सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस वगैरे अशी त्याच्यातनं त्याचं डायग्नोसिस व्हायला लागतं. मग कुठे कॅल्शियमच्या गोळ्या असतील किंवा अन्य काही उपचार केले जातात. परंतु जर इथे सातत्याने नस्याद्वारे तेल मिळत गेलं शरीराला किंवा तूप मिळत गेलं, तर या आजारांना आपण दूर ठेवू शकतो. हे नस्य त्या पद्धतीने काम करतं. तर आता ही पद्धत कशी करायची आहे नस्याची, तर शक्यतो सकाळी आपली सगळी अन्निक उरकल्यानंतर सकाळच्या वेळेस नस्य करावं. त्याच्यातले सोपे फक्त डूज अँड डोंट्स मी जाता जाता सांगतो. अं, प्रसन्न म्हणजे काय म्हणूया आपण, सूर्यप्रकाशित वातावरण असावं, ढगाळ वातावरण नसावं आणि आपलं अजीर्ण नसावं, पोट चांगलं साफ होणं अपेक्षित आहे. इंडायजेशन नसावं, कुठला आजार नसावा, म्हणजे ताप, सर्दी, खोकला असं असेल तर नस्य करता येत नाही. पण जसं झोपतो त्या पद्धतीने झोपून उशी जी आहे ती मानेखाली इथे घ्यायची आहे. आणि इथे घेतल्यानंतर नाकाचा शेंडा हा छताकडे होणं अपेक्षित आहे. आणि ड्रॉपरच्या साह्यानं किंचित गरम केलेलं तेल, फार गरम करणं अपेक्षित नाहीये, आपल्या शरीराच्या उष्णतेपेक्षा थोडस किंचित गरम तेल 2 ते 4 थेंब दोन्ही नाकपुडींमध्ये सोडायचंय. आणि हलका श्वास घेत राहायचा आहे. एक 5 ते 10 मिनिटं त्याच पद्धतीने उताणं पडून राहायचंय. नंतर आपण उठून आपापलं काम करू शकता. केवळ 2 ते 4 थेंब मध्ये काही घशामध्ये तेल येत नाही, परंतु जर तसं जाणवलं तर फक्त गरम पाण्याच्या गार्गल्स कराव्या. तर हे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जर नस्याचा आपण वापर केला तर त्याचे अनेक फायदे आपल्याला नक्कीच मिळू शकतील. त्यामुळे नस्यासाठी तिळाचं तेल असेल, खोबऱ्याचं तेल असेल किंवा पित्त प्रकृतीनुसार साधं गाईचं तूप आपण वापरू शकतो. दुसरा पुढचा भाग येतो तो म्हणजे गंडूश. आता हे नाव संस्कृत आहे. त्याचं आपल्या सोप्या भाषेत मी सांगतो ते म्हणजे ऑइल पुलिंग करणं. ऑइल पुलिंग म्हटल्यानंतर आपल्याला पटकन लक्षात येतं किंवा हा मी कुठेतरी युट्यूबवर व्हिडिओ बघितला होता की मला वाटतंय कुणीतरी त्यामध्ये बॉलिवूड मधल्या एका हिरोईननी ते ऑइल पुलिंग बद्दल बोललं आणि पटकन सगळीकडे ते पसरलं गेलं. पण आपलं भारतीय आरोग्यशास्त्र आयुर्वेद हे 2,500 ते 3,000 वर्षापासून रोजच्या वापरामध्ये ऑइल पुलिंगचा सल्ला आपल्याला देत आहे. गंडूश असं म्हणलं जातं किंवा कवल असं एक नाव आहे. तर ऑइल पुलिंग याच्यासाठी सुद्धा आपण तिळाचं तेल वापरू शकता, खोबऱ्याचं तेल वापरू शकता किंवा काही व्यक्तींमध्ये दुधाचा वापर केला जातो. अगदी गरम पाण्याने गार्गल्स करणं हे सुद्धा ऑइल पुलिंग मधला भाग आहे. व्यक्ती परत्वे, प्रकृती परत्वे किंवा ऋतूनुसार या सर्व गोष्टी बदलतात. दूध असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे काढे असतील, अगदी त्रिफळा तुम्हाला काय म्हणतात त्याला लोकप्रिय म्हणजे पॉप्युलरली माहिती आहे त्रिफळा, तर त्याचा सुद्धा काढा वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये आपण वापरू शकतो. परंतु जर रोज करायचं असेल तर तेलाचा सल्ला दिला जातो, खोबरेचं तेल किंवा तिळाचं तेल. तर एक 5-6 चमचे तेल सकाळी ब्रश झाल्यानंतर वगैरे तोंडामध्ये चमच्याच्या साहाय्याने घ्यायचंय आणि ते पूर्ण गार्गल्स केल्यासारखं तोंडाच्या आतल्या बाजूने सगळीकडे, वरच्या दिशेला, खाली, डावी बाजू, उजवी बाजू, डावी बाजू सगळीकडे फिरवायचं. अगदी घशापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. गिळणं मात्र अपेक्षित नाहीये. तर हे 5 ते 10 मिनिटं केल्यानंतर ते थुंकून देणं अपेक्षित आहे आणि गरम पाण्याने गार्गल्स केल्या तरी चालतील त्याच्यानंतर. असा हा उपक्रम सकाळी करणं अपेक्षित आहे.
तर याचे फायदे असे आहेत की यांनी आवाज सुधारायला मदत होते. आवाज म्हणजे आवाज म्हणजे आपलं जे जुनं गाणंही आपल्याला माहिती मेरी आवाज ही मेरी पहचान है. कर्जातला अमिताभचा आवाज असेल किंवा गोड असा श्रेया घोषालचा आवाज असेल, दोन्ही आवाज आपल्याला तितकेच भावतात. कारण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वातले काही जे पैलू आहेत त्याच्यातला आवाज हा एक फार महत्वाचा पैलू आहे. तर हा आवाज चांगला होण्याच्यासाठी ह्या ऑइल पुलिंगचा किंवा गंडूशाचा वापर होत जातो. आता विशेष करून काही व्यवसाय असे असतात की त्यांना खूप बोलायला लागतं. म्हणजे जसं आम्ही पेशंटशी संवाद साधतो किंवा अशा काही व्याख्यानांमध्ये तास दीड तास बोललं जातं. कुणी कंपनी ट्रेनिंग मध्ये असतात आणि त्यांना दिवसभर बोलायला लागतं ट्रेनिंगसाठी. शिक्षक असतील, वकील असतील, असे जे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये हा अ, घशाचा किंवा स्वरयंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आणि मगाशी जसं आपण मेंदूच्या कामामध्ये विचार केला की तिथे जेव्हा सातत्याने वापर केला जातोय मेंदूचा, तिथे शरीरातला वात किंवा तिथे स्थानिक वात वाढण्याची शक्यता असते. हळूहळू वयोपरत्वे किंवा सातत्याने वापर केल्यानंतर कोरडेपणा यायला लागतो. तसाच कोरडेपणा घशामध्ये किंवा अ, घशामध्ये असेल किंवा टाळू कोरडा पडणं, जीभ कोरडी पडणं असं जाणवतं या व्यवसायींना. तर तिथे या ऑइल पुलिंगचा जर सातत्याने नियमित वापर असेल दैनंदिन जीवनामध्ये, तर त्या ऑइल पुलिंगचा त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. याशिवाय ओरल कॅव्हिटी मधला महत्वाचा अवयव म्हणजे दात. आता दातांचा जर विचार केला तर दुर्दैवानं आत्ता जी एक लहान पिढी किंवा लहान मुलं आम्ही क्लिनिकमध्ये बघतो, तर त्यांचे दात किडणं असेल किंवा वेडेवाकडे येणं असेल, हे फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि याला कारण मी म्हणतो की आपलीच पिढी आहे. कारण मुलांना वेगवेगळ्या पद्धतीचं आपणच इंट्रोड्यूस करतो. खाणं असेल चॉकलेट आणि त्याच्यानंतर व्यवस्थित दात स्वच्छ केले जातात की नाही किंवा याच्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही. तर ह्या ऑइल पुलिंग किंवा तिथे मगाशी सांगितलं तसं त्रिफळ्याचा काढा, अगदी गरम पाण्याचा जरी आपण छान वापर केला गार्गल्स करण्यासाठी, तरी अगदी राहिलेले अन्नकण बाहेर जाण्यापासून तर कृमीदंत म्हणजे डेंटल कॅरीज असतील याच्यापर्यंत हे न होऊ देण्यापर्यंत ह्या गंडूशाचा वापर. शिवाय दातांच्या रचना वेड्यावाकड्या असणं किंवा दात सातत्याने आंबणं हा एक प्रकार बऱ्याच वेळा बघायला मिळतो. तर या सर्व आजारांमध्ये ह्या गंडूशाचा वापर होत जातो. सर्वात महत्वाचं म्हणजे तिथे असलेलं रसनेंद्रिय, ज्याद्वारे आपल्याला चव समजते. आणि ह्या रसनेंद्रियावर म्हणजे जिभेवर जर थर जमा व्हायला, इंडायजेशन असेल किंवा थर जमा होत असेल, तर आपण जे काही खात आहोत त्याची आपल्याला चांगली चव समजत नाही किंवा मारकट चव समजायला लागते किंवा काहीतरी वेगळीच चव समजते. तर ही जीभ चांगली स्वच्छ होण्यासाठी म्हणून सुद्धा या गंडूशाचा, वेगवेगळ्या पद्धतीच्या गंडूशांचा किंवा कवल याचा आपल्याला वापर करता येऊ शकतो. जेवणाचा एक महत्वाचं आहे की जेवणामधला जेवणाची चव समजणं हे आरोग्याच्या दृष्टीने एक महत्वाचं लक्षण आहे. अगदी साधा सर्दी खोकला असेल किंवा ताप जरी असेल तरी पहिलं लक्षण दिसतं ते म्हणजे जेवणाची चव समजत नाही. आणि मग तिथूनच शरीर आपल्याला इंडिकेशन द्यायला लागतं की आहार नकोय मग. पण या पद्धतीचा गंडूश किंवा ऑइल पुलिंग आपण जर सातत्याने करत असू तर या रसनेंद्रियावरचा जिभेवरचा तो साखा तो थर जमा झालेला जो असतो तो नाहीसा होतो आणि आपल्याला चव चांगली समजते. त्यानंतर शिरो अभ्यंग नावाचा एक प्रकार आपल्याला करता येतो. शिरो अभ्यंग, शिर म्हणजे डोक्याचा भाग आणि अभ्यंग याचा आपल्या सर्वांना अर्थ माहिती आहे म्हणजे तेल लावणं. रोज केसांना तेल लावणं हे अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे. मगाशी जो नस्यामध्ये उल्लेख झाला की केसांचं आरोग्य हा आजचा परवलीचा शब्द आहे आणि याच्यावर कोट्यावधींची इंडस्ट्री उभी आहे. बरोबर. केस न गळणं, केस लवकर पांढरे न होणं, केसांची घनता चांगली राहणं, केसांचं आरोग्य चांगलं राहणं, हे या शिरो अभ्यंगातनं साधलं जातं. त्यामुळे रोज केसांना तेल लावणं अपेक्षित आहे आणि
या केसांना तेल लावण्याचा फायदा मगाशी जो आपण बघितला की ज्ञानेंद्रियाचं आरोग्य उत्तम राहतं. आपण सर्वजण भारतीय परंपरेशी चांगल्या पद्धतीने जोडलेला आहात. आपल्या शरीरामध्ये जी असलेली चक्र सर्वांना माहिती षट चक्र, तर अगदी मध्यभागी शिराच्या इथे असलेलं जे चक्र आहे याचं काम या शिरोअभ्यंगाने चांगलं राहतं. शिवाय सर्व ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाचा, मनाचा, आत्म्याचा तिथे वास असतो. तिथे मेंदूकडनं त्या सगळ्या गोष्टी कंट्रोल केल्या जातात. त्यांचं कार्य तिथून चालतं. आणि नस्य हे तर मेंदूला स्निग्धता पुरवतच, परंतु रोज केलेलं शिरो अभ्यंग सुद्धा मेंदूला स्निग्धता पुरवतं आणि त्याद्वारे या सर्व ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाची कामं चांगली सुरू राहतात. त्यामुळे रोज केसांना तेल लावणं आणि अर्थात जनरली पॉप्युलरली खोबरेल तेल लावलं जातं किंवा वेगवेगळ्या आयुर्वेदीय औषधींनी तयार केलेलं ताज्या आयुर्वेदीय औषधींनी तयार केलेलं तेल उपलब्ध असेल तर जसं आपण म्हणतो अधिकस्य अधिकम फलम, बरोबर, तेलाचाही उपयोग शिवाय त्यामध्ये असलेल्या आयुर्वेदिक औषधांच्या गुणांचाही आपल्याला उपयोग होतो. म्हणून शिरोभ्यंग अपेक्षित आहे. शिरोभ्यंगाचा अजून एक चांगला उपयोग म्हणजे झोप चांगली येते. झोप न येणं किंवा अगदी साऊंड स्लीप न येणं हे वयोमानानुसार पुढे पुढे दिसायला लागतं किंवा काही जणांना त्यांच्या व्यवसायातल्या किंवा अन्य अडचणींमुळे सुद्धा निद्रानाशासारखं लक्षण दिसायला लागतं. सातत्याने चिंता, एक वेगळ्या पद्धतीचा मानसिक ताणतणाव याच्यामुळे झोपेवर परिणाम होतो आणि झोपेवर परिणाम झाला की त्याचा परिणाम सर्व शरीरावर, अगदी आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल ते दुसऱ्या दिवशी साधं उठल्यानंतर फ्रेश वाटणं आणि कामाची इच्छा होणं किंवा दिवसाची सुरुवात चांगली होणे या साध्या लक्षणांपासून झोपेचा परिणाम त्याच्यावर दिसायला लागतो झोप जर व्यवस्थित झालेली नसेल तर. तर हे शिरोअभ्यंग सुद्धा या झोपेला आपल्याला हे करतो. म्हणजे बऱ्याचशा याच्यामध्ये आपण बघितलं असेल की केसांची चंपी करणं वगैरे वगैरे आपण बघतो, तर ही व्हायला हवी. अर्थात याला बरेच वेगवेगळ्या गोष्टी आहेत की प्रकृती कशी आहे. जर कफाची प्रकृती असेल तर अगदी रोज करण्याची अपेक्षा नाही. मात्र वाताची प्रकृती असेल, शरीरात कोरडेपणा अधिक असेल, केसांमध्ये कोरडेपणा अधिक असेल तर मात्र शिरोअभ्यंग किंवा हे सगळे उपक्रम रोज करणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे हे एकदा आपण चांगले समजून घेणं अपेक्षित आहे. मगाशी जो झोपेचा उल्लेख झाला आणि आता आपण बघतोय म्हणजे मनाचं किंवा जो त्यांच्या बाबतीतही उल्लेख झाला डॉक्टर आनंद नाडकर्णींच्या बाबतीत की त्यांचा एवढा मोठा अभ्यास होता. आयुर्वेदाने जो मनाचा विचार केलाय त्याच्यामध्ये झोपेची फार सुंदर व्याख्या आयुर्वेदाने वर्णन केली. जो आयुर्वेद म्हणतो यदा तू मनसी क्लांते, म्हणजे जेव्हा मन थकतं, कर्म आत्मान क्लमंडित, कर्मेंद्रिय थकतात, ज्ञानेंद्रिय थकतात, आत्मा थकतो, तेव्हा विषयभ्य निवर्तन्ते, जे विषय आहेत मनाचे, म्हणजे मला काहीतरी चांगला पुस्तक वाचायचंय, पिक्चर बघायचंय, माझं काहीतरी काम चालू आहे, काहीतरी माझ्या आवडीचं खायचं, हे जरी किती आवडीचं असलं, जरी किती हवं असं वाटलं तरी ह्या सगळ्या विषयापासून मन दूर जातं आणि तदा स्वपिती मान, तेव्हा त्या व्यक्तीला छान साऊंड स्लीप लागते. आणि मला वाटतं की रोज पडल्या क्षणी झोप लागणं याच्यासारखी ब्युटी कुठलीच नसेल. त्याने आरोग्य चांगलं राहतं. म्हणून शिरो अभ्यंग सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या याच्यामध्ये त्याचा आपण समावेश करावा. पुढचा एक भाग आहे तो म्हणजे कर्णतर्पणाचा. कर्ण म्हणजे कान आणि तर्पण म्हणजे भरणं, पुरण करणं, म्हणजे जसं आपल्या पुरणपोळीमध्ये किंवा तुमच्या उकडीच्या मोदकामध्ये आपण आतमध्ये सारण भरतो करंजीला, असं ते पूर्ण भरलेलं कानामध्ये पूर्ण तेल भरणं, असा ह्या शब्दाचा अर्थ होतो. कदाचित आपल्या सर्वांना आठवत असेल लहानपणी किंवा काय, कान दुखायला लागला, कान ठणकायला लागला की घरातली मंडळी एक लसणाची पाकळी खायच्या तेलामध्ये, ज्याला आपण गोडं तेल म्हणतो, त्याच्यामध्ये चांगली कडक गरम करायचे आणि ते ऊन तेल म्हणजे शरीराच्या तापमाना एवढं झालं की ते कानामध्ये टाकलं जायचं आणि त्यामुळे
कानाचं जे काही ठणका होता, कानाचं दुखणं, वेदना ह्या बऱ्या व्हायच्या. याच्या मागचं कारणही तेच आहे. लसूण हा वाताचं औषध आहे आणि तेल ही सुद्धा वाताचं औषध आहे. म्हणजे खरं तर आपल्या आजीबाईचा बटवाही तुम्ही ऐकला असेल किंवा आपल्या परंपरेमध्ये ह्या आयुर्वेदातल्या गोष्टी कशा झिरपल्यात बघा. बऱ्याच वेळा हे का घडतं, तर कान कोरडा पडल्यानंतर हे घडतं. कानामध्ये पाणी गेलं असेल किंवा बऱ्याच जणांना सवय असते की कान खूप काय म्हणूया त्याला, काहीतरी त्याच्यामध्ये हे करायचं, काडी घालणे किंवा असे विचित्र सवयी असतात. त्याच्यामुळे जर कोरडेपणा तिथे आला असेल, तर तिथे कानामध्ये तेल टाकणं हे अत्यंत आवश्यक आहे. कानामध्ये जी असलेली पोकळी आहे ही शरीरातलं आकाश महाभूत सांगतं. पोकळी आहे, आकाश महाभूत आहे. आणि ह्या आकाश महाभूतामध्ये वायूचा संचार असतो. आपण जो बाहेर बघतो ती पोकळी आहे आणि त्याच्यामध्ये वायू जातो. तर ह्या वायूचा एक मुख्य गुण आहे, तो म्हणजे कोरडेपणा. हा कोरडेपणा नाहीसा होण्यासाठी कानामध्ये तेल टाकणं अपेक्षित आहे. याचा सुद्धा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर, अगदी मगाशी सांगितलेलं ते तिळाचं तेल असेल किंवा खोबऱ्याचं तेल असेल, याचे 2-2, 4-4 ड्रॉप जरी आपण कानामध्ये टाकले, तर त्याचा वापर हा कानाचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी, तिथे असलेलं ज्ञानेंद्रिय म्हणजे श्रवणेंद्रिय याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ऐकू येणं, हे जो काही एक वार्धक्याची जी लक्षणं आहेत ना, त्याच्यातली जी काही लक्षणं आहेत की ऐकू कमी यायला लागणं, ओके, किंवा दृष्टीचा आजार असेल किंवा त्वचेला सुरकुत्या पडायला लागणं, ही आपण वार्धक्याची लक्षणं म्हणतो. केस गळणं, पिकणं, पांढरे होणं, तर हे सगळं वार्धक्याची लक्षणं आहेत. तर ह्या सर्व दैनंदिन जीवनातल्या पंचकर्मांनी ही वार्धक्याची लक्षणं दूर राहतात. कानाचं आरोग्य चांगलं राहतं, ऐकू चांगलं यायला लागतं. आणि मगाशी जो मानेच्या विकारांचा मी उल्लेख केला होता, यांच्यासाठी सुद्धा ह्या कर्णतर्पणाचा किंवा कानामध्ये तेल टाकणं याचा चांगला उपयोग होतो. मात्र याच्यामध्ये काळजी घेणं अपेक्षित आहे की कानाचा पडदा हा फाटलेला नसावा, परफोरेशन ज्याला म्हणतो तो प्रकार नसावा, किंवा सातत्याने जर कान फुटणं, कानातनं पाणी येणं, रक्त येणं, पू येणं असं जर काही असेल, तर मात्र हा उपचार करणं अपेक्षित नाहीये. मात्र इतरांनी जरूर करणं पुरण हे अगदी रोज नाही तरी आठवड्यातून किंवा आठवड्यातून 3-4 वेळा तरी करायला हरकत नाही. बऱ्याच वेळा ह्या अशा डिव्हाइसेसचा वापर खूप जास्त केला जातो, इयरपॉड्स असतील किंवा काय. तर याचा जो सातत्याने येणारा आवाज आहे, गाण्यांचा असेल किंवा या पद्धतीने आपण जे काय ऐकतो, तर याचा परिणाम सुद्धा कानाच्या आरोग्यावर होतो आणि तिथे कानांच्या विकाराकडे वाटचाल सुरू होते. त्यासाठी सुद्धा कर्णपुरण अत्यंत उपयोगाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं एक दैनंदिन करण्याचं पंचकर्म, आणि हे सर्वांनीच करावं असं मी, म्हणजे बाकीचेही करावे पण हे तर आवर्जून करावं, ते म्हणजे सर्वांग अभ्यंग. अभ्यंग म्हणलं की आपल्याला पटकन दिवाळीची आठवण होते. दिवाळीमधलं अभ्यंग तेल, कुठनं तो काय म्हणतात, कुठलं मोती साबण, या सर्वांची आपल्याला आठवण होते. आणि तेवढा एक दिवसापुरता आपला अभ्यंगाचा उपक्रम आपण उरकतो आणि 100 ml तेलामध्ये 5-6 जणांचं कुटुंब, सगळं ते तेल त्याच्यातली अर्धी बाटली शिल्लक राहते. आणि मग कुठेतरी म्हणजे आयुर्वेदाला येण्याच्या पूर्वी सुद्धा आमचाही याच पद्धतीचा प्रकार होता. त्याच्यामुळे मी काही त्याच्यातनं फार वेगळं आहे असं मी म्हणणार नाही. पण कुठेतरी फक्त 4 बोटं लावल्यासारखे आपण करतो आणि ती अभ्यंगाची स्नानाची प्रक्रिया पार पडतो. पण अभ्यंग हे रोज करण्याचा उपक्रम आहे. त्यालाही पुन्हा बरेचसे डूज अँड डोंट्स आहेत. परंतु त्याच्यातला महत्वाचा भाग म्हणजे आपल्या शरीरावर असलेली त्वचा, संपूर्ण शरीरात ते एक ज्ञानेंद्रिय आहे, स्पर्शनेंद्रिय आहे. टच हे आपल्याला त्याच्यातनं समजतं. तर हा एवढा मोठा अवयव, हे सगळ्यात मोठं ऑर्गन आहे शरीरातलं. तर त्याच्याद्वारे जेव्हा आपल्याला स्पर्श समजतात, उष्णता समजते, तर हे ऑर्गन चांगलं राहणं, त्याचं आरोग्य चांगलं राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्याद्वारे आपण जे काही अभ्यंग करतो, जे काही तेल आपण वापरणार आहोत,
हे तेल ऍब्सॉर्ब केलं जातं शरीरामध्ये आणि त्याचा वापर पुढे पुढे ती त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं याच्याकडे सुद्धा होतो. आता ह्या त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप आटापिटा केला जातो बरं का. म्हणजे त्वचा माझी किती छान आहे, हायड्रेटेड आहे, ग्लो आहे, याच्यावर सुद्धा पुन्हा एक मोठी इंडस्ट्री उभी आहे आणि त्याच्यावर सुद्धा काय म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीची संशोधन आहेत. पण हे जर बेसिक आपण केलं तर त्वचेचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की बॉलिवूड मधला प्रसिद्ध अभिनेता आर माधवन, तुम्ही जर त्याचं एक इंटरव्ह्यू मध्ये वाक्य ऐकलं असेल तर त्याला इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं की आता तुम्ही ज्या वयात आहात त्याच्यापेक्षा तुम्ही तरुण दिसता. ओके. तर याच्या मागचं रहस्य काय आहे किंवा काय? हा दाक्षिणात्य अभिनेता आहे आणि त्यांनी सांगितलं की बाकी सगळं तर मी पाळतो, म्हणजे माझं जे काही रुटीन असेल, व्यायाम असेल, खाणं असेल, अगदी काटेकोर पण ह्या लोकांना पाळायलाही लागतं. पण त्याच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे मी अभ्यंग नित्य नियमाने करतो. आणि त्यांनी एक पॉप्युलरली म्हणजे साऊथ इंडियामध्ये खोबऱ्याचं तेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं केलेलं तेल याचा उल्लेख केला होता. आणि त्यांनी त्याचा उल्लेख केल्यामुळे एक पुष्टी त्याला मिळते. अर्थात एका व्यक्तीच्या याने नाही, परंतु असे अनेक व्यक्ती आहेत की जे नित्यनियमाने अभ्यंग करत आहेत. तर त्याचा जर आर माधवनवर मी एक स्फुट लेख लिहिला होता. अलकाताई तुमची जर परवानगी असेल तर मी तुम्हाला तो शेअर करेल. त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टींचा मी उल्लेख केला होता. तर आपणही या अभ्यंगाचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करणं अपेक्षित आहे. आयुर्वेदीय ग्रंथकार असं म्हणतात, अभ्यंगम आचरित नित्यम हा शब्द वापरलाय बरं. नित्य याचा अर्थ नेहमी त्याचा एक असावा. केवळ आपण जो दिवाळीपुरता एक सोपस्कार पार पाडतो तेवढा अपेक्षित नाहीये. म्हणजे ते केलेला अभ्यंग जरा श्रमवाद. जरा म्हणजे वृद्धत्व. वृद्धत्व लवकर येऊ देत नाही. मगाशी आपण डिस्कस केल्या पद्धतीने वृद्धत्वाची जी लक्षणं आहेत, त्वचेला सुरकुत्या पडणं असेल, केसांचे वेगवेगळे विकार असतील, ज्ञानेंद्रियांचे विकार असतील, पचन क्रिया कुठंतरी डिटोरिएट व्हायला लागते. ह्या सर्व वृद्धत्वाच्या लक्षणांना रोज केलेला अभ्यंग मात्र दूर ठेवतं. शिवाय व्यायामानंतर किंवा आपल्या दिवसामध्ये जे काही आपल्याला थकवा जाणवतो, या थकव्याला दूर करणार. शिवाय त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. ती त्वचा चांगली दृढ होते. मगाशी जो उल्लेख झाला की सुरकुत्या किंवा त्वचेवर असणारे केस हे सुद्धा व्यवस्थित राहतात. हायड्रेटेड राहते त्वचा. हे केलं जातं. आणि स्वप्न म्हणजे चांगल्या पद्धतीची निद्रा, झोप चांगली लागणं हे या नित्य अभ्यंगाने साधलं जातं. लहान मुलं आपण बघतो की अगदी महिन्या दीड महिन्याच्याला, आणि आपल्याकडे तो सोपस्कार भारतामध्ये अगदी कटाक्षाने पाळला जातो की काय म्हणतात, बाळाला काय म्हणतो आपण त्याला अभ्यंग करणं. मग ते अभ्यंग तेलाने नाव माप घालणं, टाळू भरणं असेल, नाभीच्या ठिकाणी म्हणजे बेंबीच्या ठिकाणी अंबालिकसला तेल लावणं असेल, सांध्यांना तेल चांगलं लावणं असेल, त्याच्यानंतर अंघोळ, आणि मग एकदा ते पिलं की म्हणजे आईच्या अंगावर पिलं की ते बाळ मस्त ताणून देतं. कारण जो गर्भावस्थेत असताना त्याची 9 महिन्याची अवस्था जी आहे बाळाची, तर ती त्याला फार काही हे नसते आणि त्याच्यामुळे त्याची त्वचा चांगली राहणं, त्याचे सांधे चांगले राहणं, त्याचा टाळू लवकर भरणं, केसांचं आरोग्य चांगलं राहणं, त्याच्यानंतर त्याची मस्क्युलाईन डेव्हलपमेंट चांगली होणं, याच्यासाठी अभ्यंग हे लहान बाळाला अत्यंत आवश्यक आहे. शिवाय आपण सर्वांना देखील ते आवश्यक आहे. त्याबरोबर मगाशी जो उल्लेख केला की स्पर्शनेंद्रिय आहे. त्वचेमध्ये आपल्याला स्पर्श समजतो आणि हे वाताचं काम किंवा वायूचं काम. पुन्हा एकदा इथे वातदोष शरीरामध्ये आपल्याला रिफ्लेक्ट होतोय, वायू रिफ्लेक्ट होतोय. त्यामुळे अभ्यंग हा वाताला कमी करणारा आहे. अभ्यंग शरीरातला कोरडेपणा कमी करणारा आहे आणि अभ्यंग हा शरीरामध्ये हे सगळे फायदे देणार आहे. पुन्हा इथे कुणी करायचं नाही हे जसं जाता जाता मी उल्लेख करतो
तो म्हणजे ज्यांना ताप आहे, सर्दी खोकला आहे, अजीर्ण आहे, म्हणजे काय डायजेशन चांगलं नाही, यांनी मात्र अभ्यंग करणं अपेक्षित नाहीये. मात्र इतरांनी जरूर तो अभ्यंग करावा. परत वाताचे जे व्यक्ती ज्यांची त्वचा कोरडी आहे, केस कोरडी, यांनी रोज अभ्यंगाचा विचार करावा. कफ किंवा पित्त प्रकृतीच्यांनी आठवड्यातून 2दा ते 3दा अभ्यंग करायला हरकत नाही. त्यानंतर पुढचा एक शेवटचे 1-2 मुद्दे येतात, त्याच्यामध्ये पादाभ्यंग म्हणजे पायाच्या तळव्यांना रात्री झोपताना तेल किंवा तूप लावा. आता हा प्रकार जो आहे पायाचा आपण जर विचार केला तर चालणं, उभं राहणं, पळणं, ह्या सर्व गोष्टी आपण पायाच्या साहाय्याने आणि पायाच्या म्हणजे जो काही अँकलचा भाग आहे, जो टाचेचा भाग आहे, चवडा, ह्या सगळ्याच्या साहाय्याने करत असतो. त्याच्यामुळे त्याला एक थकवा येणं साहजिक आहे किंवा पोटऱ्यांमध्ये रात्री गोळे येणं असणे, दुखणं असेल किंवा पोटऱ्यात जड होणं, अशा स्वरूपाचे काही लक्षणं कालांतराने दिसायला लागतात. तर या सगळ्यांसाठी जर अभ्यंग आपण पादाभ्यंग आपण जर करत गेलो तर ह्या सर्वांपासून आपल्याला या सर्व गोष्टी आपल्याला दूर राहतात. कितीही आपण चाललो किंवा व्यायाम केला तरी पादाभ्यंग जर नेहमी असेल तर या गोष्टींपासून आपण दूर राहतो. शिवाय पायाला तिथेही त्या त्वचेला हायड्रेशन होणं चांगलं अपेक्षित आहे. तर तिथे जर कोरडेपणा येत असेल किंवा पायाला भेगा पडत असतील, बऱ्याच व्यक्तींच्या पायांना भेगा असतात आणि ते प्रकरण खूप त्रासदायक होत जातं पुढे पुढे. अगदी भेगातनं रक्त येणं किंवा इथपर्यंत ते प्रकरण जातं. तर या भेगा न होण्यासाठी किंवा कोरडेपणा न येण्यासाठी अवश्य पादाभ्यंग करा. त्यानंतर एक आयुर्वेदातला एक खूप वेगळा कॉन्सेप्ट आहे, तो म्हणजे आयुर्वेदीय ग्रंथकार असं म्हणतात की पायाच्या तळव्याकडून ते डोळ्यांपर्यंत, उजव्या डाव्या पायाच्या तळव्याकडून डाव्या पायाकडून, उजव्या पायाच्या तळव्याकडून उजव्या डोळ्याकडे अशा काही सिरा आहेत किंवा असे काही कनेक्शन्स आहेत की जे उपचार पायांना केले जातात. हम्म. त्याचा फायदा डोळ्यांना होतो. ठीक आहे, हा एक वेगळा कॉन्सेप्ट आयुर्वेदाचा आहे. त्याच्यामुळे अनवाणी फिरलात किंवा आपण म्हणूया की बेअर फूट आपण हिरव्या गवतावरनं चालणं, हे पण बऱ्याच ठिकाणी सजेस्ट केलं जातं डोळ्यांच्या आरोग्यासाठी. तसंच पायाला तूप लावणं हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. पायाला तेल लावणं हे सुद्धा डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. भारतामध्ये आता आपल्याला सर्वांना माहिती, मे महिना आहे, उन्हाळा आहे, अगदी 42-43, पुण्यामध्ये सुद्धा 43 टेम्परेचर परवा होतं. तर या एवढ्या तापमानामध्ये हातापायाच्या तळव्यांची आग होणं, डोळ्यांची आग होणं हे अगदी नेहमीप्रमाणे दिसायला लागतं. तर एक जाता जाता सांगून जातो ते म्हणजे शतधौत घृत नावाचं एक औषध आहे. घृत म्हणजे तूप. पाण्यामध्ये 100 वेळा धुतलेलं तूप, असं त्याचं आपण सोप्या भाषेत समजू शकतो. तर ह्या तुपाचा रात्री पादाभ्यंग करणं हे या सगळ्या याच्यावरचा एक चांगला उपाय आहे. उन्हाळ्यामधलं शतधौत घृत हे एक उत्तम औषध आहे असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही. त्याच्यामुळे अभ्यंग, पादाभ्यंग हा असला पाहिजे. दुसरा एक भाग येतो, तो म्हणजे बऱ्याच वेळा पायांना स्पर्श समजत नाही. त्याला सुप्तता असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये. विशेष करून डायबिटीसच्या रुग्णांमध्ये हे बघायला मिळतं. त्याला विचारलं तर तो अगदी सांगतो की हा, गादीवरून चालत गेल्यासारखं मला जाणवतं किंवा त्या लोकांना पायाच्या तळव्यांना उष्णता समजत नाही, काही टोचलं असेल तर ते समजत नाही. हे सुप्ततेमुळे असतं. कारण डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे ज्या पायाकडे गेलेल्या हे आहेत सेन्सरी नर्व्स, यांचं काम चांगलं होत नाही डायबिटीसमुळे आणि मग पुढे जाऊन डायबेटिक फूट नावाचं एक प्रकरण बघायला मिळतं जर जखमा झाल्या असतील तर. तर ती सुप्तता नाहीशी होण्यासाठी सुद्धा या पादाभ्यंगाचा उपयोग होतो. त्यानंतर एक अगदी कॉमनली सापडणारं प्रकरण म्हणजे सकाळी उठल्यानंतर पाय टेकवले की टाच दुखायला लागते आणि मग कालांतराने थोडंसं चालल्यानंतर ही टाचदुखी कमी व्हायला लागते. तर याच्यामध्ये 2 प्रकार संभवतात.
एक म्हणजे टाचेचं हाड वाढलं असण्याची शक्यता असते, किंवा दुसरं म्हणजे तिथे असलेला जो टेंडॉन किंवा जो लिगामेंट आहे, स्नायू जो आहे, याला सूज आलेली असते. तर ह्या दुसऱ्या प्रकारामध्ये ज्यावेळेस सूज आलेली असते, त्याच्यामध्ये ह्या पादाभ्यंगाचा चांगला उपयोग होतो. हाडाची वाढ जर झाली असेल तर अर्थात दोन्ही याच्यामध्ये पोटातनं औषधं घेणं अपेक्षित आहे, परंतु बऱ्याच वेळा काही सोल वापरले जातात किंवा अजून वेगवेगळे उपाय केले जातात, परंतु पोटातनं औषधं घेणं आणि पादाभ्यंग हे ह्या दोन्ही केसेसमध्ये आपल्याला निश्चितच चांगला फायदा देतं. आतापर्यंत जे सगळे उपक्रम आपण बघितले असतील, तर फक्त पुढच्या एक 5 मिनिटात आपण पुढच्या एका याचा आढावा घेऊ आणि आपण शेवटाकडे जाऊया. तर सगळ्यामध्ये एक कॉमन फॅक्टर तुम्हाला सापडला असेल, तो म्हणजे शरीराला तेल लागणं किंवा तूप शरीरामध्ये जाणं. कॉमन याचा दोघांमधला एक सामायिक गुण तो जो आहे, तो म्हणजे शरीराला स्निग्धता पोहोचवणं. ठीक आहे. जसं आपण बघतो की आपल्या कुठली कार असेल, टू व्हीलर असतील, त्याचे एका विशिष्ट वेळेनुसार सर्व्हिसिंग आपण करतो. एसी असेल, फॅन असेल, अगदी घरांच्या दारांमधले जे बिजागरी हिंजेस आहेत, याच्यामध्ये सुद्धा कालांतराने तेल टाकणं अपेक्षित असतं. अगदी तसंच शरीरामध्ये शरीरातले जे काही सांधे असतील किंवा हे जे सेन्सरी ऑर्गन असतील, त्वचा असेल, यांना सुद्धा स्निग्धता पुरवणं टप्प्याटप्प्याने अपेक्षित असते. आपल्या वयाची बाल्यावस्था ही कफाची असते. त्याच्यामुळे लहान मुलं बघा कशी अगदी छान गुटगुटीत दिसतात, गोड दिसतात, बाळसं ज्याला आपण म्हणतो ते. आणि मग टप्प्याटप्प्याने कफाकडनं पित्ताकडे ते तरुण अवस्था आणि पुढे 50-55 नंतर वाताची अवस्था सुरू होते. दुर्दैवानं आपला जो काही दिनक्रम बदललेला आहे, याच्यामुळे ही वार्धक्य अवस्था किंवा वाताची अवस्था थोडीशी अलीकडे यायला लागलेली आहे. ठीक. आणि ह्या वाताला कमी करण्यासाठी, वाताचा जो कोरडा गुण आहे, याला कमी करण्यासाठी त्याच्या विरुद्ध असलेला गुण म्हणजे स्निग्धता शरीरामध्ये जाणं अपेक्षित आहे. तर पोटातनं शरीरामध्ये तूप जाणं आणि बाह्य मार्गातनं प्रामुख्याने तेल जाणं, हे आयुर्वेदीय ग्रंथकार पदोपदी आपल्याला सुचवत आहे. तुम्ही शाळेमध्ये असताना एक केलं असेल की पिंपळाचं पान आपण पुस्तकामध्ये ठेवतो आणि मग पुढे समजा 6 महिने वर्षभर ते पुस्तक उघडलं नाही, ते वार्षिक परीक्षेला उघडलं की त्या पिंपळाच्या पानाची जाळी तयार झालेली असते. आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल. ते जसं जाळीचं पान आहे, अगदी तसंच जाळीदार पानासारखंच आपलं शरीर सुद्धा वेगवेगळ्या पोकळ्यांनी बनलेलं आहे. त्याला स्रोतस असं म्हणतात. स्रोतस म्हणजे शरीरामध्ये असलेल्या पोकळ्या. एक पोकळी नाकापासून फुफ्फुसापर्यंत आहे, त्याला आपण रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणतो. आमुख गुदांत, मुखापासून गुदभागापर्यंत असलेलं पोकळी, त्याला आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतो. हृदयात पोकळी आहे. तर ह्या सगळ्या पोकळ्यांमध्ये काही ना काहीतरी सातत्याने फिरत असतं, वाहत असतं. रक्त फिरतंय, अन्न फिरतंय, मूत्र फिरतंय, हवा आत बाहेर होतीये. ही जी काही गती आहे, ही गती वाताची आहे. आणि आपण मगापासून वाताचं बघतो, कोरडेपणा हळूहळू यायला लागतो. आयुर्वेदिक ग्रंथकार म्हणतात, स्रोतोमयम अयम पुरुष. आपलं शरीर हे स्रोतसांनी बनलेलं आहे, पोकळ्यांनी बनलेलं आहे. आणि त्याचबरोबर ते आपल्याला सजेस्ट करतात, स्नेहोमयम अयम पुरुष. हे तुझं शरीर तू सातत्याने स्निग्ध ठेव. ती स्निग्धता बाहेरून तेलाद्वारे आणि पोटातनं जे स्निग्ध पदार्थ आहे, दूध असेल, तूप असेल, हे सगळं जाणं अपेक्षित आहे. आरोग्य चांगलं ठेवण्याच्या दृष्टीने ते आपल्याला एक सजेस्ट करतात, ते म्हणजे नित्य क्षीरघृताभ्यास. नेहमी दूध आणि तूप यांचा आहारात समावेश असायलाच हवा. हे रसायन आहे, शरीर चांगल्या राहण्याच्या दृष्टीने अपेक्षित आहे. त्याच्यामुळे जेवढे काही 7-8 उपक्रम आता आपण बघितले, हे सगळे वाताला धरून आहे. आणि वाताचा कोरडेपणा कमी करण्यासाठी, त्वचेचं आपलं वार्धक्य दूर ठेवण्यासाठी, शरीर चांगलं राहण्यासाठी ह्या सर्व उपक्रमांचा वापर केला. आणि जाता जाता जो मनाचा भाग आला,
मनाचा आणि या वाताचा सुद्धा फार जवळचा संबंध आहे. जसं मन चंचल आहे, मनामध्ये गती आहे. ठीक, आता मी वाराणसीत आहे, तुम्ही तिथे आहात, आपण विचार करतो. पुण्याचा विचार केला, मी पुण्यात आहे, असा विचार केला. तर ही गती, ही प्रचंड वेग आहे मनाचा आणि वाताचा सुद्धा प्रचंड वेग आहे. हनुमंताचं वर्णन केलंय बघा, मनोजवम मारुततुल्य वेग. मनाच्या गतीच्या सारखा आणि मारुत म्हणजे वाताच्या गतीच्या तुलनेसारखा असलेला तो हनुमंत. आणि म्हणून कदाचित हनुमंताला किंवा शनिदेवाला तेल चढवण्याची प्रथा तर सुरू झालेली नाहीये ना, असं काही आहे का? हाही आपण विचार केला तर मनाची गती आणि वायूची गती आपली ही शरीराची नियंत्रित राहिली, कमी राहिली, एक व्यवस्थित पद्धतीने जर ती सुरू राहिली तर याचा मानसिक भावभावनांवर देखील परिणाम पाहायला मिळतो चांगला. आणि मनाची गती देखील तिथे स्थिर व्हायला लागते. आणि मला वाटतं योगशास्त्रामध्ये याच्यावरच भर दिलेला आहे की मनाला स्थिर करणं. मनाचा जो रजोगुण आहे हा चंचल आहे. तो वाताला तो वाताला काय म्हणतो, पॅरलल जातो शरीरात. मन आणि शरीर हे एकमेकांवर अवलंबून असलेल्या गोष्टी. तर मन स्थिर करण्यासाठी शारीरिक वातदोष स्थिर असणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटचा जो उपक्रम आहे तो म्हणजे उद्वर्तन. दिवाळीमध्ये आपण बघतो उठणं लावणं हे आपण अभ्यंगानंतर करतो. तर इथे सुद्धा रोज उठणं लावणं अपेक्षित आहे. कारण अभ्यंग केल्यानंतर उठणं लावणं अपेक्षित आहे. कोरडे चूर्ण, अगदी त्रिफळ्याचा वापरही तुम्ही करू शकता. याने होतं काय, मगाशी जो सुरुवातीला आपण मेदाचा विचार केला, ओबेसिटीचा विचार केला, स्थौल्य याचा जो विचार केला की जो ह्या मेटाबॉलिक आजारांचा एक पाया आहे, तर हे स्थौल्य नाहीसं होण्यासाठी उद्वर्तनाचा उपयोग होतो. रोज शरीराला कोरडं उठणं चोळणं किंवा कोरडं आयुर्वेदीय चूर्ण चोळणं हे उठण्यासारखं आंघोळीच्या वेळेस आपण करू शकतो. त्याने हा मेद कमी व्हायला सुरुवात होते शरीरातला. मेद कमी होत असताना त्याबरोबर अतिरिक्त वाढलेला कफ हा देखील कमी व्हायला लागतो आणि त्याचा परिणाम हा वजन कमी होण्याच्या दृष्टीने उपयोगी असतो. सेडेंटरी लाईफस्टाईल मध्ये बऱ्याच वेळा आपल्याला बघितलं तर की सेंट्रल ओबेसिटी म्हणजे पोटावर, मांड्यांवर, नितंबावर चरबी साठणं हे फार कॉमनली बघायला मिळतं. त्यासाठी ह्या उद्वर्तनाचा चांगला उपयोग होतो. याशिवाय त्वचेला अपेक्षित असलेलं म्हणजे त्वचेवरचे डेड स्किन निघून जाणं असेल, घामाचा भाग निघून जाणं असेल, त्वचेला आलेला दुर्गंध निघून जाण्यास आणि त्वचा पुन्हा चांगली तजेलदार होणं, यासाठी सुद्धा ह्या उद्वर्तनाचा वापर केला जातो. तर आतापर्यंत ही जी काही 7-8 कर्म बघितली, पुन्हा एकदा नटशेल मध्ये की वाताची गती नियंत्रित करणं यासाठी हे सर्व उपक्रम आहेत. हे सर्व सोपे उपक्रम आपण घरच्या घरी करू शकता. आणि अर्थात याच्यासाठी जर तुम्हाला अजून काही माहिती असेल तर मे बी अलकाताईंद्वारे तुम्ही मला संपर्क करू शकता. मी नक्कीच तुम्हाला डिटेल्स मध्ये तुमच्या याच्यानुसार सांगूही शकेल. आणि हे करून मगाशी जसं म्हणलं होतं की स्वस्थ राहणं, आजारांना दूर ठेवणं, हे जे आयुर्वेद शास्त्राचं पहिलं प्रयोजन आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण. व्यक्ती स्वस्थ आहे, त्याला आजार कुठला नाही, व्हेरी गुड, छान, हीच कंडिशन तुझी पुढे वर्षानुवर्ष राहावी, हा आयुर्वेद शास्त्राचा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न मी बृहन महाराष्ट्र मंडळाच्या द्वारे आपणापर्यंत पोहोचवण्याचा माझ्या अल्पमतीने प्रयत्न केला. आपण शांतपणे ऐकलं त्याबद्दल मी आभारी आहे. आणि आयोजकांच्या परवानगीनुसार असेल तर आपण क्वेश्चन आन्सर सेशन, प्रश्नांकडे जायला हरकत नाही. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद डॉक्टर कोटस्थाने, कारण अतिशय उत्तम माहिती दिली आहे तुम्ही. कारण आत्ताच्या काळामध्ये जास्तीत जास्त, आणि हे कदाचित तुमच्यापेक्षा जास्त कोणी अगदी नाही करू शकणार, की वातविकारांवरतीच सगळ्यात जास्त जोर दिला जातो. रादर बरेचसे जे पेशंट्स दिसतात किंवा पण जी यंग जनरेशन आहे, जी आता ज्याला आपण जेन्झीज म्हणतो किंवा टीनेजर्स म्हणतो, त्यांच्यामध्ये देखील ह्या वातांचं प्रमाण म्हणजे फक्त म्हणजे बऱ्याच वेळेला असं दिसतं की एल्डरलीज कंट्रोल करतायत,
पण या जेनझीज मध्ये वाताचं प्रमाण जास्त वाढलेलं दिसतं. सो आपल्याकडे प्रश्न आहेत. सायली, आपल्याकडे साधारण 10-15 मिनिटाचा वेळ आहे प्रश्नांसाठी. हो हो, 10-15 मिनिटं आहेत. हो. सो पहिला प्रश्न अंजली त्यांनी विचारलाय की आपण जेव्हा नेत्रांजन करतो त्या नेत्रांजनाच्या वेळेला काजळ समजा उपलब्ध नसेल तर तेलाचा वापर केला तर चालेल का, आणि कुठलं तेल वापरायचं, त्याचा फायदे आणि तोटे कुठले? हम्म. आवाज येतोय माझा ते बहुतेक. हो हो. हा. डोळ्यामध्ये तेल सोडणं फारसं अपेक्षित नसतं, म्हणजे तेल टाकणं अपेक्षित नाहीये. तर तुपाचा वापर हा जास्त रिकमेंड केला जातो, कारण नाजूक अवयव आहे, त्याच्यामुळे तेल जरा उष्ण पडतं, तर तुपाचा वापर केला जावा. तर तसे काही अवेलेबल असेल तर, किंवा गाईचं तूप आपण विचारात घेऊ शकतो. पण जर मागे जसं मगाशी सांगताना मी म्हणलं की जुन्या काळामध्ये जर जे केलं जायचं एरंड तेलाची वात काजळी धरून त्याच्यामध्ये ती काजळी खरवडून काढणं आणि त्याच्यात किंचित पुन्हा 1-2 थेंब एरंड तेलाचे टाकून ते जर काजळ केलं तर त्याचा वापर चांगला होतो का, तर त्याद्वारे तिथलं पित्त बाहेर पडणं हा एक प्रकार होतो. परंतु जर तेही अवेलेबल नसेल किंवा ते जरा कठीण जात असेल तर तुपाचा वापर करायला हरकत नाही. किंवा दुसरा एक चांगला उपक्रम आपण बोलताना लक्षात घेतला असेल तो म्हणजे पादाभ्यंगाचा. हम्म. दोन्ही पायांना रात्री झोपताना गाईचं तूप किंवा उपलब्ध असेल तर शतधौतभूचं आपण लावू शकतो. त्याने डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं. सो नेत्रांजन मध्ये आपण जीवदया नेत्रप्रभा जे आपल्याकडे मिळतं आयुर्वेदिक फॉर्म्युला, तो कॅस्टर ऑइलच्या बरोबर पेस्टच आहे, राईट? हो हो. रेखाताई, तुमचा आणि प्रश्न होते. आपले हे प्रश्न झाले की तुमचाही प्रश्न घेऊ आपण. ते जे जीवदया आहे थोडस झणझणीत आहे बरं का, ते म्हणजे मी वापरलेलं आहे. तर त्याचा वापर तुम्ही आठवड्यातनं एकदा केला तरी चालेल. त्यानंतर काही वेळा पांढरे केस पिवळ्या रंगाचे दिसतात, तर त्याचं कारण काय आणि त्याच्यावर उपाय काय? हा खूप चांगला प्रश्न आहे खरा, कारण बऱ्याच लोकांमध्ये हे दिसतं हो हो. प्रामुख्याने. याची एक मजा सांगतो. पित्तामुळे शरीरात कुठल्या कुठल्या रंगाच्या शेड्स दिसतात असं जेव्हा वर्णन केलंय आयुर्वेदिक ग्रंथकारांनी, त्यांनी दोन, म्हणजे एवढे रंग सांगण्यापेक्षा त्यांनी हे केलंय, पांढरा आणि एक राखाडी किंवा काळ्याकडे जाणारा, हे दोन जर रंग सोडले तर सगळ्या बाकीच्या शेड्स ज्या असतील, म्हणजे हिरवा असेल, पिवळा असेल, निळा असेल, जांभळा, हे सगळ्या पित्तामुळे दिसतात. तर बऱ्याच वेळा काय होतं की पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचे केस असे पिंगट दिसतात. ठीक आहे. हम्म. सो त्याच्या मागे पित्ताचं कारण असू शकतं मूळचा प्रकृती, किंवा बऱ्याच वेळेस काय होतं की आधी असे नव्हते, नंतर ते झाले. त्याच्यातला एक मोठा फॅक्टर येतो, तो म्हणजे कावीळ झाली होती का काय, हम्म. सॉरी. कारण कावीळ या आजाराला एक बऱ्यापैकी दुर्लक्षित केलं जातं. काविळीची चांगली ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे, आणि ती जर झाली नसेल तर काविळीतनं जे वाढलेलं पित्त असतं, म्हणजे काविळीचं पटकन होतं की डोळे पिवळे दिसणं किंवा त्वचा पिवळी दिसणं, तर त्या पद्धतीने जर केसांकडे हा भाग गेला तर केसांचा भाग पिंगट किंवा पिवळसर दिसायला लागतो. त्याच्यामुळे पित्ताचं ते लक्षण आहे, पित्त प्रकृतीचं आहे, किंवा उष्णता किंवा काविळीसारख्या आजाराचं एक लक्षण असू शकतं. पालवीनी पुढचा प्रश्न विचारलाय की वेलबिंग प्रॅक्टिसेस वर्सेस टार्गेटेड ट्रीटमेंट्स, इज देर एनी डिफरन्स? सो शी थिंक्स दॅट दे हॅव टू बी डिफरंट. सो इज देर एनी डिफरन्स बिटवीन दोज टू, जे आपण डेली अभ्यंगाबद्दल नाही, बोलतो? सॉरी. सो हो हो हो, वेलबिंग ओके. प्रॅक्टिसेस म्हणजे जे आपण डेली अभ्यंग करतोय तो, आणि टार्गेटेड ट्रीटमेंट जे हो. पर्टिक्युलरली त्या पंचकर्मामध्ये आपण क्लिनिक्स मध्ये करतो, तर त्याच्यामध्ये काही फरक आहे का? अच्छा. नक्कीच. मी जसं सुरुवातीला म्हणालो होतो की जो ट्रेन थेरपिस्ट आहे त्यांनी करणं, किंवा आयुर्वेदिक वैद्याने तुमची प्रकृती ओळखून तुम्हाला सजेस्ट करणं. ओके. जसं आता आपण पॉप्युलरली दोन तेलांच्या बाबतीत बोललो, जे पटकन अवेलेबल, तिळाचं तेल आणि खोबऱ्याचं तेल. परंतु हे बेस असतात आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आयुर्वेदिक औषधं टाकून आपण त्या त्या रुग्णानुसार, पेशंटनुसार कस्टमाइज तेल तयार करतो पंचकर्मासाठी. सो
त्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्या तर काय म्हणूया आपण वर्षात म्हणजे काही त्याचे टप्पे आहेत. म्हणजे पावसाळ्यामध्ये बस्तीकरण असेल किंवा शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर काळामध्ये विरेचनाचं औषध असेल किंवा रक्त काढणं असेल, दूषित रक्त, याच्यातनं दोष तर बाहेर जातातच आणि आपण स्वस्थ राहतो. परंतु काही कारणानिमित्त जसं आता तुम्ही तिथे आहात तर तिथे ह्या प्रोसिजर्स पटकन करणं म्हणजे उपलब्ध होत नाही किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपण कामाच्या निमित्ताने आपण जर बाहेर गावी असू, जसं मी इकडे आलो, तर ते जर शक्य नसेल तर ह्या गोष्टी अगदी मूळ पंचकर्मासारखे परिणाम देणाऱ्या नाही म्हणता येणार, परंतु शरीराच्या स्वस्थतेचा म्हणजे हेल्थचा स्टेटस को मेंटेन ठेवणं आणि वात अजून वाढू न देणं, पित्त अजून वाढू न देणं, याच्यासाठी तरी उपयोगाला येतं. नाही हे झाल्यानंतर मात्र जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं मात्र आपण ज्या टार्गेटेड जे मुख्य पंचकर्म आहे हे मात्र अवश्य करणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न सायलीचा आहे की कॅन यू टॉक ऑल्सो अबाउट द बेनिफिट्स ऑफ आयुर्वेदिक मसाजेस? हा, आयुर्वेदिक मसाजेस म्हणजे जो आपण अभ्यंगाचा विचार केला होता, तर हाच अभ्यंगाचा भाग केला जातो. बरेच वेगवेगळ्या पद्धतीच्या अभ्यंगाचा विचार आयुर्वेदामध्ये आहे. तर प्रामुख्याने त्याच्यामध्ये एक सर्वांग अभ्यंगामध्ये जसं म्हणूया की व्यक्तीच्या शरीरानुसार किती प्रेशर द्यायचा असेल किंवा सांध्यानुसार कसा विचार करायचा याचं एक ट्रेनिंग थेरपिस्टला असतं. तो आमचा अभ्यासक्रमाचा भाग असतो. तर त्याचा एक विचार केला जातो. दुसरं एक प्रकरण असतं ते म्हणजे मर्दन. या शब्दामध्येच अर्थ आहे की जोर लावून अभ्यंग केला जातो. विशेष करून ऍथलेट्स असतील किंवा ज्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप आहेत, म्हणजे सायकलिंग करणारे असतील, ट्रेकिंग करणारे असतील, तर यांना मसल्सला चांगल्या पद्धतीने तो अभ्यंग किंवा तेलाचे बेनिफिट मिळावे म्हणून मर्दनाचा एक भाग असतो. तिसरा एक आहे तो म्हणजे मर्म थेरपी. म्हणजे शरीरातले जे काही महत्वाचे व्हायटल्स आहेत, उदाहरणार्थ सांध्यांचा भाग म्हणूया, हृदयाच्या ठिकाणचे भाग म्हणूया, जसा मी शिरो अभ्यंगाचा उल्लेख केला, तर ह्या टिपिकल अवयवांचा विचार करून हे शरीरातले महत्वाचे अवयव आहेत, तर ते एक अभ्यंगाचा विचार केला जातो. असे ढोबळ मानाने 3-4 प्रकार अभ्यंगाचे होतात आणि त्या त्या व्यक्तीनुसार त्या अभ्यंगाचं केलं जावं. परंतु ह्या सर्व याच्यामध्ये आजचा जर आपण दैनंदिनचा विचार केला तर अगदी रोज तुम्हाला सर्वांग अभ्यंग सर्व शरीराला तेल लावणं जर शक्य नसेल कामानिमित्त किंवा सगळ्या गोष्टी आपल्या समोर असतात, तर 3 ठिकाण आयुर्वेदाने सांगितले पण त्याचा उल्लेख इथे झालेला आहे. एक म्हणजे डोक्याला तेल रोज लागणं अपेक्षित आहे, कानामध्ये तेल रोज जाणं अपेक्षित आहे आणि पादाभ्यंग पायाला तेल लागणं किंवा तूप लागणं अपेक्षित आहे. तर हे आपण किमान घरी करू शकतो आणि आठवड्यातून जो तुमचा सुट्टीचा वार असेल त्या दिवशी मात्र अगदी व्यवस्थित तेल्या मारुती होणं गरजेचं आहे. कारण आठवड्यातनं त्या वाताला तुम्ही चांगलं कंट्रोल करू शकता. आणि जो आयुर्वेदिक मसाज याचे 3 टप्पे येतात, तर ते पुन्हा एकदा काय म्हणूया आपण की त्या त्या व्यक्तीनुसार मग बरेच फॅक्टर्स येतात. प्रकृती कुठली आहे, वय कुठलं आहे, आजार कुठले आहेत, त्यानुसार बदलून त्याच्यातनं आपण चूज केलं जातं. आता पुढचा प्रश्न जो विचारलाय तो मुलांसाठी ADHD ची जी मुलं असतात किंवा ज्या लोकांना एकाग्रता चा प्रॉब्लेम असतो म्हणा किंवा एकाग्रता वाढीसाठी साधारण काय केलं जावं किंवा मुलांमध्ये अभ्यंग करणं योग्य आहे का ADHDच्या स्पेशली किंवा म्हणजे अभ्यंग हो, स्नान त्यांना रेकमेंड हा केलं एक जातं? बरोबर. नक्की नक्की. अभ्यंग स्नान मी जसं मगाशी म्हणालो की अगदी तान्ह्या बाळापासून आपण बघत आलेलो आहोत आणि आपल्या त्या परंपरेमध्ये आहे ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनी करणं अपेक्षित आहे. याला फक्त काही कॉन्ट्राइंडिकेशन्सही आपण मगाशी बघितले. तर स्पेसिफिकली एडीएचडीच्या बाबतीमध्ये होतं काय, अ, वाताचा तर हा आहे. मगाशी आपण मनाचा विचार केला, स्थिरत्व. तर जो त्यांच्यामध्ये असलेला अस्थिरता हा एक प्रकर्षाने दिसतो किंवा अटेन्शन सिकर हा एक प्रकार दिसतं एडीएचडीच्या मुलांमध्ये. तर त्या शरीराला आणि पर्यायाने मनाला स्थिरता येणं याच्यासाठी ह्या अभ्यंगाचा वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे सर्वांग अभ्यंग असेल किंवा हे जे काही छोटे छोटे अजून आपण उपक्रम बघितले यांचा नक्की चांगला उपयोग होईल. पण
अजूनही वाताला कमी करण्यासाठी पंचकर्मातला मगाशी जो उल्लेख झाला बस्तीचा, म्हणजे एनिमा ज्याला आपण साधारणतः म्हटलं जातं, म्हणजे गुदाद्वारे शौचाच्या मार्गाद्वारे औषध देणं, अर्थात एनिमाचा उपयोग फार वेगळा आहे आणि या पंचकर्म ट्रीटमेंटचा उपयोग अगदी वेगळा आहे. तर तिथून औषधं देणं, तेलासारखा भाग देणं हा एक महत्वाचा त्याच्यातला उपचार पद्धती ठरू शकते आणि अर्थातच अभ्यंग त्याच्यामध्ये केलाच जातो. शिवाय बऱ्याच वेळा काय होतं, मगाशी जो मी उल्लेख केला काविळीचा किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे ताप येऊन गेले असतील किंवा ते मूल आईच्या पोटात असताना आईला ताप किंवा कुठला आजार असेल किंवा काय म्हणूया त्याला, त्या दरम्यान जर तिचं बीपी वाढलेला असेल, हायपर टेन्शन सारखं झालेलं असेल, तर त्याचा परिणाम मुलावर होतो आणि त्याच्या मनाला अस्थिरत्व येणं, हे पित्त वाढल्याचं सुद्धा एक लक्षण आहे. त्यामुळे थोडस असं कॉम्बिनेशन ह्या आजारामध्ये बघायला मिळतं. तर तसं कॉम्बिनेशन जर असेल तरी त्याची पूर्ण हिस्ट्री घेऊन अर्थात ट्रीटमेंट केली जाते. पण तुम्ही आपण आता जो दैनंदिन जीवनातला विचार जर केला तर मात्र अभ्यंग त्या मुलाला करता येऊ शकतो. जर अजीर्ण नसेल किंवा बाकीच्या काही ताप सर्दी खोकला असे आजार नसतील तर जरूर अभ्यंग केला जावा. आणि शिरोअभ्यंग हा जास्त त्याच्यामध्ये मी त्याचा हे करेल, उल्लेख करेल. आणि पोटातनं आहारामधलं तूप, गाईचं तूप जाणं अपेक्षित आहे. त्याने शरीरातलं पित्त कमी व्हायला मदत होते. तर अशा दोन्ही पद्धतीचा वापर आपल्याला त्या केसेसमध्ये करता येईल. तर आता वेळेअभावी फक्त एक प्रश्न आपण रेखाताईंचा घेऊ शकतो, पण खूप प्रश्न विचारले तिकडे आणि तुमची इन्फॉर्मेशन विचारली. तर तुमची जर का हरकत नसेल तर तुम्हाला आम्ही ते आमच्या मेडिटेशनच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं तर चालेल का? म्हणजे लोक तुम्हाला हो डायरेक्टली हो, आपलं नक्की. अप्रोच पण करू शकतील. त्यांना जे प्रश्न असतील ते तुम्हालाही विचारतील. कारण बरेच प्रश्न आहेत जे इकडे आता नक्की. आपण घेऊ नाही शकत आहे वेळेअभावी. पण रेखाताईंचा शेवटचा हो हो, प्रश्न नक्की. घेऊ आणि आपण नंतर सायलीकडे देऊ. हा, गेले मी. ओके. डॉक्टर कोटस्थाने, तुम्ही अक्षरशः अमूल्य माहिती दिलेली आहेत आम्हाला आज. कारण मी पंचकर्माचा 6 वेळा अनुभव घेतलाय आत्तापर्यंत आणि त्याचे अरे वा. काय फायदे असतात ते मला अगदी पूर्णपणे माहिती आहे. त्यातलं नस्य आम्ही जिथे मी जाते पंचकर्म करायला 15 दिवस राहावं लागतं. पण तिथून मी ते शतधौत घृत घेऊन येते, नस्यचं तेल घेऊन येते, तेल तूप काय असतं ते, असं सगळं आणून आम्ही हे नेहमीच करतो. किंवा पादाभ्यंग मी व्हेरी करत नाही, गुड. पण माझा नवरा सुभाष तो अगदी म्हणजे नित्य नेमाने पादाभ्यंग करतो आणि पाय काळा होतो, सगळं होतं त्याच्यामध्ये. मसाज मी कानात तेल घालते, मी डोक्याला तेल लावते, पण सबंध अंगाचा मसाज होत नाही. पण तिकडे गेल्यानंतर जो काय मसाज करतात, अरे वा वा वा, ते म्हणजे अगदी आनंदी आनंद असतो तो अगदी. खूपच छान असतं तिथल्या. मी आता पंचकर्मावरती माझा अनुभव असं एक लेक्चर पण दिलेलं होतं. त्याची जर सायली अलका यांनी जर सांगितलं चालेल म्हणून तर मी लिंक पण घालेन आपल्या याच्यावर. पण अतिशय ज्यांना शक्य आहे त्यांनी खरोखर भारतात जाऊन पंचकर्म करून घ्यावं. ह्याचा म्हणजे हा माझा अनुभव मी सांगते. मला एकच प्रश्न आहे की ते पादाभ्यंग करताना काशाची वाटी का वापरायची असते? अं, कांस्य हा जो काही धातू आहे, बरोबर, हां. हो. त्याला पॉप्युलरली मराठीत काशाची वाटी असं म्हटलं जातं. तर हं. मगाशी जो याचा उल्लेख झाला आणि मला वाटतं थोडस शॉर्ट करत असताना मी हे केलं की जसं डोळ्यांकडे काय म्हणतात त्याच्यातला भाग जातो, बरोबर आहे, म्हणजे हं. डिसेक्शन हं. करताना आम्हाला तर असं काही दिसलं नाही. मग प्रश्न समोर येतात की नक्की डोळ्यांकडे जातं का, पायाकडे कसं जातं वगैरे, ते आपण फक्त केवळ दिसतं तेच सत्य आहे असे मानणारे जे आपण लोक आहोत. तर हा कांस्य धातू जो आहे तो उष्णता शरीरातली कमी करणारा आहे. ओके. त्यामुळे हो, म्हणजे आपल्या भारतीय परंपरेत थोडस विषयांतर होईल, पण जाता सांगतो की सोनं शरीरावर धारण करणं म्हणजे हा दिखाव्यापेक्षा आरोग्याचं महत्व आहे. आयुर्वेदिक ग्रंथात असं म्हटलं जातं की शरीरामध्ये सोनं जाणं म्हणजे भस्म जे वापरलं जायचं, अजूनही आम्ही औषधांमध्ये वापरतो, तर जसं कमळाच्या पानावर पाणी थांबत नाही तसं
ज्याच्या शरीरामध्ये सोन्याचं भस्म नित्य जातं त्याच्या शरीरामध्ये विष थांबत नाही. ठीक आहे. हम्म. आता त्या काळाचा विषाचा जो भाग होता तो वेगळा होता आणि आजचा विषाचा भाग आपण अगदी फूड पॉइझनिंग पासून अगदी प्लास्टिक पर्यंत वेगवेगळ्या ज्या गोष्टी आपल्याला अगदी टाळता न येण्यासारख्या आहेत. तर हे धातू जे आहेत ह्या धातूंचं प्रत्येकाचं एक महत्व आहे. चांदी सुद्धा शरीरातली उष्णता कमी करणारी आहे. तसं कांस्य धातू सुद्धा हा शरीरातली उष्णता कमी करणार आहे. आणि मग ते कॉम्बिनेशन बनलं गेलं असं आपण म्हणूया की तूप उष्णता कमी करणार आहे, शरीराला स्निग्धता देणार आहे आणि मग ते लावताना जर त्या धातूच्या द्वारे लावलं गेलं म्हणजे अप्लाय करत असताना तर उष्णता ही शरीरातली कमी होणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळे बघा परत एका वाक्यात सांगतो की शरीर कोरडं पडणं हे केवळ वाताचं नाहीये. ठीक त्याने तर होतच, परंतु उष्णता जेव्हा वाढते मे महिन्यात जो भारतामध्ये भाग दिसतो की जमिनीला भेगा पडतात वगैरे तिथपर्यंत प्रकरण जातं की उष्णता म्हणजे पायाला ज्या भेगा पडतात तर ह्या उष्णतेमुळे सुद्धा असतात. तर अशा पद्धतीने असेल तर ती उष्णता कमी होणं अपेक्षित आहे आणि म्हणून कास्याची वाटी वापरली जावी, तूप वापरलं जावं आणि तुम्हाला मी अगदी हे करेन कमेंट की मे बी तुम्ही पंचकर्म केलेला आहे किंवा रेग्युलर त्याचा वापर करता म्हणजे त्यांचा आवाज अगदी खणखणीत आहे. म्हणजे मला तुम्हाला ती एक कॉम्प्लिमेंट वाटते. छान असंच करत राहा थँक्यू थँक्यू. आणि तुम्हाला शुभेच्छा. मला असं वाटतं की नाही पण त्या म्हणजे मी याच्यामध्ये खरोखर सजेस्ट करेन की पंचकर्म करून घ्यावं. बऱ्याच लोकांचं काय होतं, आता माझे खरे फ्रेंड्स सगळे रिटायर झालेले आहेत. म्हणजे तिकडे जाऊन 15 दिवस वेळ नक्की असतो. पण ते व्हेकेशनवर जाणं बिणं ह्याच्यात जो इंटरेस्ट आहे तो इथे जाऊन काय असं त्यांना वाटतं. पण खरोखर छान असतं मला तरी वाटतं. तर या पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. आणि डॉक्टर कोटेस्थाने आपल्या ग्रुपवर तुम्ही त्यांना ऍड केलंय ऑलरेडी. आत्ता जस्ट ऍड केलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचे सगळे प्रश्न तिथे येऊ द्या आणि तिथे त्यांना तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. पुण्यात गेलात तर नक्की व्हिजिट करा त्यांच्या आणि दोघांनाही ग्रुपवर आल्यानंतर इतक्या सहजासहजी तुमची सुटका नसते. एक हॅलो यू आर द हा पार्ट ऑफ द फॅमिली. माझे मार्क्स. हा अलका, हॅलो तू ब्रेक होतीयस म्हणून म्हणून हा बोला डॉक्टर. हा. फक्त एक त्याच्यात अशी रिक्वेस्ट आहे की मी प्रवासात असेल किंवा जर मी काय इकडे इन्स्टिट्यूट मध्ये असेल तर लगेच उत्तर द्यायला मला जर जमलं नाही तर कृपया राग म्हणून घेऊ नका. साधारणतः 5 नंतर मी तिथनं हे झालो की तुमच्या ज्या काही प्रश्नांची आहे माझ्या यथाशक्ती उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. पुन्हा एकदा धन्यवाद तुमचे. नाही, आम्ही हा ग्रुप 24 तासांसाठी किंवा अगदी 12 तासांसाठी पुढच्या ऑन ठेवतो, जिथे मेंबर्स प्रश्न विचारू शकतात आजच्या वक्त्याला आणि माहिती शेअर करू शकतात. तर तुमचे खूप खूप धन्यवाद डॉक्टर. आणि खूप माहिती मिळाली आणि जसं अलका म्हणाली की माहिती तर घेतली सगळ्यांनी आणि आता अजून खूप प्रश्न निर्माण झालेत त्यांच्या मनात. तर आणि आमचा हा खूप क्युरियस ग्रुप आहे आणि खूप लर्नर्स आहेत इथे सगळे वेगवेगळ्या वयोगटातले. तर थँक्यू सो मच. आणि आजचं सेशन संपवायच्या आधी मी पुढच्या आठवड्याच्या सेशनची माहिती देते. तर पुढच्या आठवड्यात आपल्याला अजून एक इंटरेस्टिंग सेशन असणार आहे. तर जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मे हा मेंटल हेल्थ अवेअरनेस महिना आहे. तर त्यामुळे मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्य या विषयावर मी काही 1-2 स्पीकर्स म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट केलं. तर एक आपली स्पीकर जी आहे ही मुंबईहून उद्या पुढच्या आठवड्यात जॉईन होणार आहे. तिचं नाव आहे पल्लवी आरूर आणि ती स्वतः सायकॉलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट आहे आणि ती काम करते, ती लिखाण पण करते, तिचे ब्लॉग्स खूप प्रसिद्ध आहेत आणि ती मॅन्युअल फॉर द माइंड, सायकोलॉजिकल लेसन्स फ्रॉम मनाचे श्लोक या विषयावर बोलणार आहे. आणि ती म्हणाली की ती मराठी आणि इंग्लिश मिश्रित बोलणार आहे, पण मी तिला म्हणलं आमच्या प्लॅटफॉर्मवर तुझं स्वागत आहे. तर अ, परत भेटूया पुढच्या आठवड्यात हे इंटरेस्टिंग सेशन घेऊन. आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि